हे सगळं कळतं ना, एक महिला म्हणून दमायला होत नाही का? अर्थात होतं. खूप दमायला होतं. मग तरी कसं काय चालू आहे हे सगळं? कारण हप्ते भरायचे असतात घरांचे. आपण ते बिल्स कसे पे करायचे? ड्रास्टिकली जो शिफ्ट आहे म्हणजे इंडिया ते ऑस्ट्रेलिया तो कसा जाणवतो किंवा तो कसा आहे? ती सुट्ट्या नाही मिळत आम्हाला. तो इनफॅक्ट माझ्यासाठी सगळ्यात मोठा शॉक होता इथून तिथे गेल्यानंतरचा. ते सगळ्यांच्या बाजूनी बघायला गेलं तर सगळीकडे प्रोज अँड कॉन्स प्रत्येक बाजूचे असतातच. मग हे सगळं का करावं असं वाटतं म्हणजे? त्याच्या मागे काही रिझन आहेत किंवा नाही चला फक्त कंटेंट म्हणून चालू आहे त्या गोष्टी? त्या माझ्या डोक्यात असं कधीच नव्हतं की मी कंटेंट करीन असा कल्चरल स्टफमध्ये आणि त्याच्यामुळे मी पुढे जाईन. तर माझे बऱ्याच मैत्रिणी आजूबाजूच्या सगळ्या ज्या शेजारचे आहेत ते सगळे ऑस्ट्रेलियन फॅमिलीज आहेत. मोदक झाले किंवा मिठाया झाल्या, दिवाळी झालं तर वी शेअर इट विथ देम आणि ते लव्ह इट, लाईक ते ॲब्सोल्युटली लव्ह इट. मी कशी सुरुवात केली? मी बनवायचं आणि मला तर शॉकच बसला कसे उकडायचे अंडे. म्हटलं असं कधी म्हणजे गरज नाही पडली स्वयंपाक करायची. म्हणजे इंडियात कोण स्वयंपाक करतं? तिकडाला जास्त लाड होतात असं काय आहे का? इथे आल्यानंतर खूप लाड होतात. येस, खूप लाड होतात. पण आता या सगळ्यासोबत मला वाटतं तुझं DM पण फ्लडेड असेल की आम्हाला ऑस्ट्रेलियात यायचं आणि काय सांगशील? ऑस्ट्रेलियासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज इनफॅक्ट ऑस्ट्रेलियन एज्युकेशन सिस्टीम कशी आहे? एज्युकेशन सिस्टम इतकं स्ट्रिक्टर नाही आहे. 100% तसंच आहे ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणजे इफ यू रिअली आस्क मी की तू भारतात परत का नाही आली, तर माझं हे एक कारण राहील. मेहुणे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत. ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण ना खूप असं वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी जाणत असतो, वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तसंच वेगवेगळी लाईफस्टाईल काय आहे किंवा भारताबाहेरची लाईफ कशी असते आणि आपल्याला बऱ्याचदा ते एक फॅसिनेटिंग वर्ल्ड वाटतं. अरे तुम्ही काय आउट ऑफ इंडिया राहता म्हणजे खूप काहीतरी असेल, खूप चंगळ असेल किंवा खूप मजा असेल आणि खूप गोष्टी वेगळ्या असतील. पण ॲक्च्युली तिकडे कसं स्ट्रगल असतं, तिकडे कशा गोष्टी असतात आणि आपलं कल्चर सोडून, आपला देश सोडून बाहेर जाऊन राहण्यात खूप मोठ्या काही गोष्टी असतील तर त्या कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यांना सामोरं जाताना आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे संस्कार म्हणा किंवा आपल्या चालीरीती म्हणा ह्या कसा फॉलो केल्या जातात, ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत श्वेता मॅमकडून. नमस्कार श्वेताताई. हॅलो, नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्हाला सगळ्यात पहिलं हे जाणून घ्यायचं तुझ्याकडून की तू आम्हाला बऱ्याच ह्याच्यामध्ये दिसतेस. म्हणजे इन्स्टा असेल, त्याच्यानंतर जॉब असेल किंवा अजून कल्चरलच्या काही गोष्टी असतात ना, हे सगळं कळतं ना, एक महिला म्हणून दमायला होत नाही का? अर्थात होतं. खूप दमायला होतं. लाईक इनफॅक्ट परदेशामध्ये राहताना आपल्याला सगळी कामं स्वतः करावी लागतात आणि त्यात तुमचा फुल टाईम जॉब असतो, मुलं असतात, घरची सगळी कामं, त्यात पॅशन कुठला तरी फॉलो करायचा असतो, हॉबीज पर्स्यू करायच्या असतात. त्यात सगळं करताना दमछाक होतं माणसाला. संध्याकाळपर्यंत सगळी एनर्जी ड्रेन झालेली असते. पण या टू आन्सर युअर क्वेश्चन, खूप खूप दमायला होतं. मग तरी कसं काय चालू आहे हे सगळं? हाऊस खूप महत्त्वाची आहे आयुष्यात. हाऊस खूप महत्त्वाची आहे. पण म्हणजे जनरल काय असं माणसांना किंवा महिलांना साड्यांची किंवा ज्वेलरी नटायची हौस असते, मग ही कामाची हौस कशी काय म्हणजे? काम तर सगळीकडेच आहे. आय थिंक इंडियातली सगळेजणं सुद्धा जर बघाल तुम्ही, सगळे सक्सेसफुल जे सगळे आहेत आत्ता आपण सगळी जी नावं बघतो, प्रिटी मच एव्हरीबडी काम तर कुठेही आपल्याला म्हणजे कामाशिवाय पर्याय नाही म्हणतात ना, ते कष्टाशिवाय पर्याय नाही. तो अगदी खरं वाक्य आहे ते. सगळीकडे जर काहीतरी सक्सेसफुल स्टोरी तुम्हाला घडवायची असेल तर खूप कष्ट आहे त्याच्यात आणि चिकाटीने बरीच लोकं कामं करतात. मी तर इनफॅक्ट कितीतरी लोकांना आता भेटले आहेत आणि त्यांचं सगळं सक्सेस बघून मला त्यांचं ते कळतं आहे की त्याच्या पाठीमागे त्यांची जी ती कामं आहेत ना, अनस्टॉपेबल, ते तर आहेतच. म्हणजे ते केल्याशिवाय पर्यायच नाही आहे. पण मग ड्रास्टिकली जो शिफ्ट आहे म्हणजे पुणे ते ऑस्ट्रेलिया किंवा इंडिया ते ऑस्ट्रेलिया तो कसा जाणवतो किंवा तो कसा आहे? खूप डिफरंट आहे हे वर्ल्ड आणि तिकडचं वर्ल्ड. टू ॲब्सोल्युटली डिफरंट वर्ल्ड्स. तिकडे इनफॅक्ट मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट जी मला सगळ्यात मोठा डिफरन्स वाटतो इथल्या आणि तिथल्या लाईफस्टाईलमध्ये, तो म्हणजे घरची कामं, जी इथे आपल्याकडे सगळीजणं हेल्पला असतात आणि तिथे अजिबात कोणीच नसतं.
तो इनफॅक्ट माझ्यासाठी सगळ्यात मोठा शॉक होता इथून तिथे गेल्यानंतरचा. ओके. म्हणजे इथे सगळे करायला सगळेजण असतात, आपल्याकडे सगळ्या कामाची सगळ्याकडे सोय असते आणि प्रत्येक कामाला डोमेस्टिक हेल्प असल्यामुळे सवय झाली असते इथे आपल्याला. बऱ्यापैकी. आणि तिथे गेल्यानंतर प्रिटी मच सगळी कामं आपल्याला स्वतः करायची मनाची तयारी असावी लागते. सगळी. सगळी म्हणजे आय कॅन स्टार्ट फ्रॉम कुकिंग, क्लिनिंग, गार्डनिंग, कार्पेंट्रीपासून तर घरात खिळ्याट जरी ठोकायचा असेल तर तिथपासून जर एखादं कपाट बनवायचं असेल तर आम्ही इनफॅक्ट विचार करतो की आम्ही कितपत सगळी कामं स्वतः करू शकतो. आणि अगदीच नसेल जमत तर आम्ही कोणाला तरी तिथे आउटसोर्स करतो. ओके. म्हणजे इतकं मल्टीटास्किंग तिथे करायला आपोआप येतं आणि तुम्ही आपोआप इंडिपेंडेंट होता. पण मग हे जस्ट टू सेव्ह कॉस्ट म्हणून आपण करतो की ॲज अ कल्चर आहे तिथे म्हणून करावं लागतं? जनरली टू सेव्ह कॉस्ट, येस, दॅट्स वन ऑफ द आन्सर्स. प्रिटी मच सगळे तिथे तसाच माइंडसेट आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियन्सचा सुद्धा, जे तिथे स्थायिक लोक आहेत ऑझी कल्चरमधलं, आणि जे भारतीय लोक आहेत तिथे ते सुद्धा, सगळ्यांनाच स्वतः सगळं घरात करायची सवय झाली आहे. आणि ती प्रिटी मच टू सेव्ह कॉस्ट, येस, कारण लेबर इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. आणि मग आम्ही विचार करतो की तेवढेच पैसे वाचत असतील तर आम्ही ते स्वतःच करतो. माझी एकटीची स्टोरी नाही आहे, जे सगळे परदेशामधले लोक आहेत, फक्त ऑस्ट्रेलिया नाही, भारताच्या बाहेर कुठं सुद्धा सगळ्यांना सगळं करता येतं. ओके. पण आता काय होतं, जनरली आमच्यासारख्या किंवा इथे बसून बघणाऱ्या लोकांसाठी असं असतं की अरे यार, फ्रेममध्ये फक्त तो स्क्वेअर दिसतो आणि ते खूप भारी वाटतं, अरे की काय मस्त लाईफ आहे. पण मग ते तसं नाही आहे. बेसिक बघायला गेलं तर त्याच्यामागे खूप सारे एफर्ट्स आहेत किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं तुम्ही सांगितलं तसं. आणि अगेन कॉस्ट हा एक खूप मेजर पार्ट येतो ज्यावेळेस भारतीय तिथे जातो किंवा तिथे गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींसाठी. ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. ते तर आम्हाला पण आता इथे येतोय आणि आम्हाला असं वाटतं वाव किती भारी लाईफस्टाईल आहे ना. तुमच्या हाताखाली एवढी नोकरं चाकरं असतात आणि तुमच्या हाताखाली इथे सगळीकडे प्रत्येक गोष्ट करायला ड्रायव्हर आहे, इथे उबरची सुविधा आहे, इतकं सारं स्विगी, झोमॅटो, इन्स्टामार्ट आणि सगळं आहे. तिथे आमच्याकडे ते सगळं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की अरे परदेशामध्ये किती भारी लाईफस्टाईल आहे, किती भारी वर्क लाईफ बॅलन्स आहे आणि किती ग्रीनरी आहे आणि किती किती छान, म्हणजे पोल्युशन फ्री आणि एअर किती चांगलं आहे वगैरे, यांना किती धमाल करता येते. पण इनफॅक्ट ते सगळ्यांच्या बाजूनी बघायला गेलं तर सगळीकडे प्रोज अँड कॉन्स प्रत्येक बाजूचे असतातच. आणि तिकडच्या बाजूचे तसंच आहेत. म्हणजे कष्ट तर जाम आहेत प्रत्येक गोष्टीच्या मागे. जरी सगळं भारी भारी दिसतं तर त्याच्या मागे फार कष्ट असतात. पण मग आता हे जरी सगळं झालं तरी एक कॉमन ग्राउंड सगळ्यांकडे असतं की 24 तासच आहेत बॉस. तिथे काहीच बदल होत नाही आहे आळमध्ये. मे बी तिकडे थोडंसं अजून बदल होऊ शकतो, कारण डे नाईट्स वेगळे आहेत तिकडे किंवा टायमिंग्स थोडासा झोन वेगळा आहे, म्हणजे सनलाईटचा झोन थोडासा वेगळा आहे. मग तो सगळा मॅनेज करून हे कसं होतं? यू व्हेरी राईट. 24 तासच आहेत सगळ्यांकडे आपल्याकडे. आणि जरी आवर्सचा डिफरन्स असला तरी आमच्याकडे पण तिथे 24 तासच आहेत. 5.5 तास आम्ही पुढे आहोत भारतीय टाईम झोनपासून. आणि आता डे लाईट सेव्हिंगमध्ये 4.5 hours आम्ही अहेड आहोत. जेव्हा विंटर्स सुरू होतील आफ्टर मे, आम्ही परत 5.5 तास होऊ. त्यामुळे त्याचा असा काही फारसा फरक पडत नाही का. एवढंच फक्त फरक पडतो की माझे फॉलोअर्स मला मेसेज करतात की तुमची पूजा आधीच झालेली आहे, कारण की आम्ही 5.5 तास थोडे पुढे आहोत. दॅट्स रिअली इट. बट ऑर्गनाइज्ड राहणं हेल्प्स मी अ लॉट. ओके. सकाळी 5:30ला उठणं हॅज बीन ऑलवेज थिंग फॉर मी. 5:30ला मला वाटतं, ॲज फार ॲज आय रिमेंबर, मी आजन्म 5:30लाच उठली आहे. मे इट बी एनी डे इन माय लाईफ. रविवार असो नाहीतर कुठलाही दिवस असो. आणि जर एखाद्या दिवशी असं झालं आहे की माझं मूल आजारी आहे आणि मी 4-4:30पर्यंत जागी आहे रात्री, तरी पण मी 5:30लाच उठते. बापरे. मला नाही माहिती का, आता ते सेट झालं आहे असं बॉडीमध्ये. त्यामुळे होतं काय की बऱ्याच गोष्टी मला सकाळपासून सुरुवात करता येतात आणि बऱ्याच गोष्टी मी सकाळी आटपू शकते. सो बिटवीन 5:30 to 9 o'clock जेव्हा माझं ऑफिस सुरू होतं आणि 9 to 5 मला लॉग इन करायला लागतं. आय वर्क फ्रॉम होम. तर बिटवीन 5:30 to 9 माझी बरीच कामं मी एक्वायर करू शकते. लाईक फॉर एक्झाम्पल, माझे डबे झालेले असतात मुलांचे, माझा दुपारचा स्वयंपाक झालेला असतो, संध्याकाळचा पण स्वयंपाक झालेला असतो. ॲट टाइम्स माझं जे शूट असणार असेल दुपारचं काही, तर माझ्या सगळ्या पूजेची तयारी झाली असते. सगळ्या गोष्टी मी, म्हणजे एखादी साडी नेसणार असेल आणि बांगड्या काढायच्या असतील आणि अगदी मायन्यूट डिटेल्समध्ये मी सगळं पूर्ववत तयारी करून ठेवलेली असते आदल्या दिवशीपासून. हे अगदी त्या मिनिटाला शक्य होणं म्हणजे शक्यच नाही आहे. ते तेव्हाचे तेव्हा तर ते होऊच शकत नाही. बिकॉज ॲज आय सेड, माझ्याकडे कोणीच डोमेस्टिक हेल्प नाही आहे. माझ्याकडे एकही मोलकरीण नाही आहे. कुठलेही भांडी घासायला नाही, कुठलेही कपडे धुवायला नाही, कुठलंही मॉपिंग, क्लिनिंग हे सगळं आम्ही स्वतः करतो विथ नो डोमेस्टिक हेल्प. आम्हाला आमच्या कामावरती ऑन टॉप ऑफ द थिंग्स राहणं फार गरजेचं आहे. ओके. सो
त्यामुळे सकाळचा तेवढा माझा वेळ जर आटोपला 9 वाजेपर्यंत आणि मग मी ऑफिसच्या कामाला बसते. ऑफिसला सुद्धा कुठल्याही सणावारांना सुट्ट्या नसतात तिथे, कुठल्याही सणावारांना नाही. दिवाळीच्या दिवशीसुद्धा आम्ही पार ऑफिसची कामं करायला बसतो. त्यामुळे तो पण एक मला असा विषय वाटतो की दॅट्स अ कॉन्स ऑफ like लिव्हिंग अब्रॉड, की सुट्ट्या नाही मिळत आम्हाला. लाईक बँक हॉलिडेज फक्त. या म्हणजे तिथले हॉलिडेज, क्रिसमस, holidays. ईस्टर आणि त्यांचे सगळे हॉलिडेज, लेबर डे वगैरे त्यांच्याप्रमाणे आपल्या दिवशींच्या प्रमाणे गुढीपाडव्याला सुट्टी नसते, गणपतीच्या दिवसामध्ये सुट्टी नसते, परत अजून होळीला नसते, मग परत अजून दिवाळीला नसते, इमॅजिन लाईक दसऱ्याला नसते. त्यामुळे मग ही सगळी तयारी ऑफिस करून करायची आणि किती सुट्ट्या आपण काढणार. आम्ही भारतात यायला आमच्या सुट्ट्या सेव्ह करतो वर्षभर. आम्ही अशा एरवी सुट्ट्या काढतच नाही. मी वर्षभर त्याला सेव्ह करत असते की मला इंडिया ट्रिप मस्त 1-1.5 महिना करता येईल म्हणून मी सेव्ह करत असते. त्यामुळे मला तिथे घेणं मी अफोर्ड नाही करू शकत की बाबा सणवार आली चला आज सुट्टी टाकते. आय नेव्हर टेक एनी हॉलिडे फॉर दॅट. तर मग कामं करून ती कामं आटपायची आणि पॅशन म्हणून ते इंस्टाग्रामचं कॉन्टेंटसाठी म्हणून ते करायचं. इट इज अ लॉट ऑफ वर्क. मग पूर्ववत तयारी, स्टेईंग ऑन टॉप ऑफ थिंग्स हेल्प्स मी अ लॉट. 9 पर्यंत जसं मी सांगितलं माझी ही कामं आटपलेली आहेत. मी ऑफिसच्या कामाला बसते. 12 ते 1च्या मध्ये मला लंच ब्रेक असतो. तेवढ्या वेळात इधर मी माझ्या वॉकला जाते किंवा मग मी परत येते आणि मग मी माझं कॉन्टेंट शूट करते. इधर कोणी मला हेल्पला घरी जर माझे हस्बंड असतील तर ते हेल्प करतात, नाही तर मी स्वतः सेल्फ ट्रायपॉड लावून स्वतः शूट करते. संध्याकाळी परत 3:30ला मला शाळेत मुलांना आणायला जायला लागतं. त्याच्यानंतर त्यांचे ॲक्टिव्हिटीज सुरू होतात. परत सॉकर ट्रेनिंग असतं मुलाचं, मग मुलीचं स्विमिंग असतं. असं बरेच ॲक्टिव्हिटीजला इथे तरी ॲटलीस्ट थोडी हेल्प असते की कोणीतरी तुमचे काका किंवा तुमची आजी तुम्हाला ड्रॉप ऑफ पिकअप करते किंवा ऑटोवाले आहे, रिक्षेवाले भैया आहे. तिथे सगळी कामं स्वतः करायला लागतात. तर मी मुलांना ॲक्टिव्हिटीला नेते, तिथे गाडीत बसते. ते होईपर्यंत मी त्यांची वाट बघते. तिथे मी माझा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते वेट करत असताना. म्हणजे मल्टीटास्किंग बघा. आणि मग घरी आल्यानंतर एकदा वन्स द डिनर इज सॉर्टेड, मुलांची जेवणं झालेली आहे आणि वन्स दे आर ऑन द बेड, तेव्हा मग मी माझं बाकीचं सगळं कॉन्टेंट स्क्रिप्ट रायटिंग करायला घेते. पुढचं सगळं प्रोजेक्ट्सचा विचार करते, सगळं लिहून काढते आणि परत क्लायंट्सशी बोलायचं असेल तर ते त्या टायमाला करते. असा सगळा दिवस 9:30 पर्यंत आटोपतो. 5:30 ते 9:30 इज दॅट. आणि मग 9:30ला बेड. येस, बेड टाईम. नाईस. म्हणजे आपण इथे राहून किती भारी फक्त सांगू शकतो की अरे नाही खूप छान दिसतंय किंवा खूप भारी आहे तिकडचं लाईफ. पण डेफिनेटली तुम्ही जसं म्हणालात तसं की प्लॅनिंग असेल, कुठल्याही गोष्टीचं पूर्वतयारी असेल तर ते सगळं सोपं जातं का जे दिसतं तसं 100%. असतं. नाही तर मग हसल्स होणार आहेत, डिफिकल्टीज होणार आहेत. 100%. आणि कुठल्याही गोष्टीला ग्रो करायचं असेल, कुठल्याही गोष्टीला मोठं व्हायचं असेल तर त्याला तो टाईम स्पॅन द्यावा लागणार, त्याला ती वेळ द्यावी लागणार नक्कीच. पण आता हे सगळं करत असताना जसं तुम्ही म्हणालात सुट्टी नसते, पण आम्ही बघतो तुमच्याकडे खूप सारे इंडियन ट्रेडिशन फॉलो करतात तुम्ही. म्हणजे दसरा, दिवाळी म्हणा किंवा गणपती म्हणा आणि आत्ता मार्गशीर्षचे गुरुवारसुद्धा तुम्ही खूप सुंदर प्रकारे केलं होते. मग हे सगळं का करावं असं वाटतं? म्हणजे त्याच्यामागे काही रिझन आहेत किंवा नाही चला फक्त कंटेंट म्हणून चालू आहे त्या गोष्टी? सो हे सगळं जे आहे म्हणजे स्टेईंग कनेक्टेड टू माय रूट्स, जे तुम्ही आता सगळे बघतायत, इनफॅक्ट माझे सगळे फॉलोअर्स बघतायत, हे सगळं माझं इंस्टाग्रामच्या आधीसुद्धा मी करायचे. म्हणजे जेव्हा माझं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा नव्हतं त्याच्या आधीपासून मी हे करत आले आहे. आणि हे प्रिटेंड नाही करता येत. म्हणजे दिस इज समथिंग दॅट हॅज टू बी विदिन यू. आणि ते माझी आई आणि माझे वडील तसे पूर्वीपासून आहेत. म्हणजे माझं जे लहानपण झालं आहे म्हणजे आई वडिलांसोबत मी 23 वर्ष राहिली आहे, लहानाची मोठी, तेव्हा आई अजूनही कॅलेंडरमधला बारकासा बारका सणवार अगदी इतंभूत प्रॉपर फुल ऑथेंटिसिटीनी करते. म्हणजे जिवती असू दे, अगदी छोटासा सण आहे ते. म्हणजे फॉर एक्झाम्पल छोटंसं सण आहे ते, मला वाटतं पोळ्याच्या आधी येतं आणि त्याला असे छोटे स्टिकर्स मिळतात विदर्भ स्टाईलमध्ये. ते स्टिकर्स ते दारावर लावतात आणि त्याची पूजा करतात. आणि मग काही नैवेद्य असतो त्या दिवशी. म्हणजे अगदी सोपं एक्झाम्पल मी सांगते, अगदी माझ्या डोक्यात आलं म्हणून. पण असे छोटे छोटे सणवारसुद्धा तिने आजही करायचे सोडले नाही आहेत. आणि कुठलंही कारण देत नाहीत की माझी दोन्ही मुलं परदेशात आहेत. तिला 2च मुलं, मी आणि माझा भाऊ, आणि आम्ही दोघंही ऑस्ट्रेलियात राहतो. तर ती एकही कारण देत नाहीत की मुलं नाही आहेत, आता मी कोणासाठी करायचं, जाऊ दे, तर वय झालं. मग तिची जी ती चिकाटी आहे ना या वयापर्यंत, ती आम्ही आजन्म बघत आलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते माझ्यात आपोआप आलं आहे. आणि त्यामुळे मला ते सगळे सणवार आपोआप करावेसे वाटतात. आणि ते त्याच ऑथेंटिसिटीने ज्याने ती
पूर्ण ती करत आली एवढे वर्ष. त्यामुळे आय कुड नॉट प्रिटेंड दिस की मी हे करते कारण इंस्टाग्रामचं कॉन्टेंट होईल आणि याच्यात कुठलाही माझा हेतू नाही आहे की बाबा हे मला कमर्शियलाइज करायचं आहे, की मला याच्यानंतर कुठले काही प्रोडक्ट्स काढायचे आहेत, की मला याच्यातून काही पैसा कमवायचा आहे, की मला काही फेम हवा आहे. हे त्याचे काय माझे रिझन्स नव्हते हे करताना. इट्स प्युअरली बिकॉज मला हे करायला खूप आवडतं. आणि हे हळूहळू जेव्हा मी सोशल मीडियावर टाकायला लागले माझे पर्सनल मोमेंट्स, जसे आपण नॉर्मल नाही का आपण सगळे जसे शेअर करतो सोशल मीडियावर, त्याला ते लोकांनी इतकं भारी प्रतिसाद द्यायला लागला. आणि हळूहळू मी तिथून 1000 फॉलोअर्स पासून 10,000 पर्यंत आले. 10,000 नंतर ते कधी 50 झाले मला कळाले नाही. 50 झाले आणि लगेच 100,000 झाले, मग 150 झाले आणि आता एवढ्यात लगेचच म्हणजे 200 झाले आणि ते 200 वरून आता अजून पुढे चालले आहेत. सो माझ्या डोक्यात असं कधीच नव्हतं की मी कंटेंट करीन असा कल्चरल स्टफमध्ये आणि त्याच्यामुळे मी पुढे जाईन. इट्स विदिन मी. ते आता सरफेसला येत आहे मला असं वाटते आणि ते इनफॅक्ट लहानपणीपासूनच माझ्यात होतं. प्रॉब्ली त्याच्यामुळेच आता ते असं ग्रो होत आहे. पण आता मग जवळपास 13 वर्ष झाले तुम्ही ऑस्ट्रेलियात राहताय. मग तिकडचं सन्मान, तिकडचं थोडंसं कल्चर अडॅप्टेशन असं नाही वाटलं की नाही हे पण भारी आहे, हे आपण केलं पाहिजे किंवा हे थोडंसं वेगळं आहे आणि ह्याच्यातून आपल्याला पण त्या एन्व्हायरमेंटनुसार जुळून घ्यायला मदत होती. मग किंवा मेलबर्न, सिडनीसारख्या ठिकाणी पण खूप मोठे मोठे फेस्टिवल होतात. मग तिकडे कधी असं नाही का चला आपण ते पण सेलिब्रेट करूयात किंवा जाऊयात? 100% म्हणजे तिकडचे सेलिब्रेशन्स आर मेजर जे असतात ते प्रायमरीली ईस्टर असतं, क्रिसमस असतं आणि त्याच्या पलीकडे असे काही खूप खास सणवार आहेत नाहीत. देर आर अ लॉट ऑफ बिग इव्हेंट्स जसं की मेलबर्न कप डे झाला. एक मोठे इव्हेंट्स असतात जे की खूप त्यांचे सिग्निफिकंट इव्हेंट्स असतात. ते प्रत्येक वर्षी त्या टायमाला होतात. ऑस्ट्रेलियन ओपन टेबल टेनिसचे मॅचेस असतात. देर आर बिग इव्हेंट्स जे तिथले लोक फुटी डे असतात, ग्रँड फायनल डे असतो आणि आम्ही त्याच्यात पण खूप छान पार्टिसिपेट करतो आणि करायलाच लागेल कारण की आमची मुलं तिथे जन्माला आली आहेत आणि ते तिथे शाळेत जातात. तिथल्या सगळ्या त्या क्राऊडमध्ये ते राहतात. त्यांचे तर सगळे मित्रमंडळी वगैरे सगळे ते त्याच भाषेचे त्याच कल्चरमध्ये वाढणारी मुलं आहेत. आणि जर सपोज माझा मुलगा जो आहे राघव, तो हिल कम अँड हिल टेल मी की मम्मी आय वॉन्ट टू गो फॉर या सो अँड सो फुटी टिपिंगला मला जायचं आहे किंवा मला हे कपडे आज शाळेत घालून जायला सांगितले आहेत, हा आउटफिट मला घालायला सांगितले आहे. ते पर्टिक्युलरली कुठल्या तरी फुटीच्या टीमला सपोर्ट करणारे आउटफिट्स असतात. बरोबर. तुम्हाला ते सगळं नॉलेज असणं आणि तुम्हाला ते सगळ्यात सहभाग घेणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्यातून सुटकारा काही मिळणार नाहीच आहे आणि त्याच्यात असं नाही करून पण आपण खूप ऑडमॅन आउट वाटतो. त्यामुळे वी रिअली एन्जॉय दॅट अ लॉट. आमच्या ऑफिसेसमध्ये वेगवेगळ्या टाईपचे कॉम्पिटिशन्स होतात. जसं की ट्रिविया नाईट्स असतात, वेगवेगळे इव्हेंट्स असतात ऑफिसमध्ये, फुटी टिपिंग असतं, खूप सारे क्रिसमस डिनर्स असतात. आम्ही बऱ्याचदा क्रिसमस लंचेसला जातो. त्याला सगळ्याला आम्ही सहभागी असतो. ते म्हणतात ना की युअर कनेक्टेड टू युअर रूट्स. तर ते मनाला जे ते समाधान मिळतं ना ते आपलं करूनच मिळतं आणि ते त्याच्यातूनच मला आलं आहे. इनफॅक्ट माझ्या मुलांना पण आता त्याच्यातून खूप समाधान मिळायला लागलं आहे. ओके. पण मग आता हे सगळं ऑस्ट्रेलियात करताना बाकीचं क्राऊड वेगळं आहे. म्हणजे तिथे इंडियन फ्रेंड्स असतीलच नक्की, पण त्याच्यासोबतच ऑस्ट्रेलियन क्राऊड जो आहे तिथला लोकल क्राऊड आहे त्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये एखादी बाई आहे साडी घालून फिरते किंवा साडी घालून ड्रायव्हिंग करते किंवा इव्हन साडी घालून मोदकचे क्लासेस घेते आपण असं म्हणूयात, तर त्याची रिस्पॉन्स कसं असते? कारण त्यांच्यासाठी ते खूप वेगळं आहे किंवा खूप काहीतरी डिफरंट आहे. आणि आम्ही तुम्हाला व्हिडिओजमध्ये किंवा ह्याच्यात बघितलं की 90% ऑफ द डे तुम्ही साडीमध्ये असता बऱ्यापैकी. तर मग तो कसा रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा? ॲक्च्युली व्हेरी नाईस. लाईक ऑस्ट्रेलियन कल्चर जे आहे ते खूप मल्टीकल्चरल डायव्हर्स कल्चर आहे. म्हणजे ते त्याच्यासाठीच इनफॅक्ट रिनाऊंड आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वेगवेगळ्या विविध प्रकारच्या कल्चरचे लोक तिथे स्थायिक आहेत आणि ते सगळ्या कल्चरच्या लोकांना अतिशय रिस्पेक्टनी वागवतात. आणि टू कम बॅक टू युअर पॉईंट, माझे सगळे नेबर्स जे आहेत ते सगळे ऑस्ट्रेलियन्स आहेत. म्हणजे मी अशाच कम्युनिटी आणि अशा सबबमध्ये राहते. असे काही सबब्स आहेत मेलबर्नमध्ये जिथे मेजॉरिटी प्रायमरीली इंडियन्सच राहतात, पण आम्ही त्या सबबमध्ये राहत नाही. आम्ही एका दुसऱ्या सबबमध्ये राहतो जिथे खूप सारे सगळे आजूबाजूला लोक तुम्हाला ऑस्ट्रेलियन्सच दिसतील. तर माझे बऱ्याच मैत्रिणी आजूबाजूच्या माझ्या सगळ्या ज्या शेजारचे आहेत ते सगळे ऑस्ट्रेलियन फॅमिलीज आहेत आणि ते आता मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. त्यामुळे दे आर ऑलवेज लाईक अमेज्ड सगळे एफर्ट्स बघून आणि दे ड्रूल ऑन द फूड आणि ते मला मेसेज करतात, वी सॉ द करी अँड वी रिअली लव्ह इट, व्हॉट वॉज इट लाईक. आणि मग मी त्यांना शेअर करते जाऊन त्यांच्या घरात. बरेचदा कारण एवढा स्वयंपाक असतो, आपण काय करायचं त्याचं, तर तो शेअर केलेला कधीही बरं. आय लव्ह टू शेअर माय फूड विथ देम. मोदक झाले किंवा मिठाया झाल्या, दिवाळी झालं तर वी शेअर इट विथ देम अँड दे लव्ह इट. लाईक दे ॲब्सोल्युटली लव्ह इट. दिवाळीची लाईटिंग वगैरे करायच्या वेळेला घराच्या बाहेर आम्ही बराच वेळ स्पेंड करत असतो. सगळ्या घराला लाईटी लावत असतो.
तर तेव्हा ते आम्हाला बघतात आणि त्यांना एक्झॅक्ट माहीत आहे की दिवाळी आली आहे यांची. आणि दिवाळी इज अ बिग बिग फेस्टिवल फॉर देम. लाईक ते दिवाळीचे एवढे मोठे मोठे तिथे आता बॅनर्स सुद्धा लागतात. इथे एवढे इमिग्रंट झाल्यामुळे आता ऑस्ट्रेलियन्सला पण माहिती आहे दिवाळी इज अ बिग फेस्टिवल फॉर इंडियन्स. इट्स अ बिग हिंदू फेस्टिवल. परत होळी इज अ बिग फेस्टिवल. त्यांना माहिती आहे आपली होळी आली. आम्ही सगळे कलर्स वगैरे बाहेर खेळत असतो समोरच्या वरांडात, तर ते त्यांना दिसतात आणि मग दे विश अस अँड दे मेसेज अस. ऑल ऑफ दॅट हॅपन्स. वर्क प्लेसेसमध्ये आता दिवाळी इव्हेंट्स व्हायला लागलेत. म्हणजे आमचे ऑस्ट्रेलियन फ्रेंड्स बरोबर आम्ही इथे लिटरली दिवाळी सेलिब्रेट करतो ऑफिसेसमध्ये. सो इट हॅज बिकम ह्यूज. लाईक इंडियन कल्चर बाहेर परदेशामध्ये इट हॅज बिकम क्वाईट ह्यूज. एव्हरीबडी इज डुईंग इट. आणि ते सगळे छान सपोर्ट करतात. म्हणजे असं कधीच झालेलं नाही आहे की त्यांनी सपोर्ट नाही केला आहे किंवा काही वाईट बोलले आहे किंवा अगदी ते रेअर केसेसमध्ये आपण जे बातम्यांमध्ये वगैरे बघतो ते खूप रेअर असतं जे आपण बघतो की थोडक्याला खूप मोठं केलेलं असतं. एक्झॅक्टली. या बट इट्स नॉट लाईक दॅट. इट्स रिअली नॉट लाईक दॅट. डे टू डे मध्ये असं आपणही बघतो, म्हणजे इथे पण IT मध्ये कल्चरलमध्ये काम करताना की डे टू डे मध्ये ती लोक तशी सपोर्टिव्ह असतात. आपण कुठेतरी चूक केलेली असेल त्याचं रिपकेशन मग तुम्हाला जाणवत असेल तर ते वेगळी आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण मग हे सगळं ज्यावेळेस आउट ऑफ इंडिया करता कम्पेअरिंग टू इंडियन पीपल किंवा आपले महाराष्ट्रीयन लोक, ते कुठेतरी असं जाणवत नाही का की तुम्ही बाहेर देशात राहताना ते खूप जास्त एक्साइटमेंटने किंवा खूप जास्त सेलिब्रेशननी केलं जातं? कारण इथे असल्यानंतर कधीतरी असं वाटतं की नाही यार ती मजा मिस होती आहे किंवा त्यात ते नाही राहिलं आहे. जसं मी लहानपणी एखादं फेस्टिवल करत होतो ते आता तसं राहिलेलं नाही आहे किंवा त्याला तशी ती मजा येत नाही आहे. मग तसं काही जाणवत नाही? जाणवत आहे मला ॲक्च्युली. भारतामध्ये मला वाटतंय की थोडं इनफॅक्ट आता त्याचं क्रेज हळूहळू कमी होत चाललंय. जितकं क्रेज अजून परदेशामध्ये लोकांचं वाढत चाललंय. बरेच लोक मला म्हणतात की यू हॅव बिकम मोर इंडियन सिन्स यू हॅव लेफ्ट इंडिया. अँड दॅट्स क्वाईट ट्रू. कारण तिथे वी रिअली मिस दिस. कारण इथे तुम्ही लोक तो माहोल ऑलरेडी बघता. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते. मी मकर संक्रांतीला नागपूरला होते आणि अगदी आईच्या घराच्या 4 घरं सोडून तिथे सगळे स्टॉल लागले होते. एक पतंगीचं, दुसरं सुगड्याच्या वाणाचं, तिसरं असं सगळे जे आपले हे सीझनल हार्वेस्ट असतो, मटारच्या शेंगा, परत बोरं प्लस गाजर, हे सगळं तिथे वाणाचं सामान होतं. दुसरीकडे असे हळदी कुंकाचं सगळं सामान होतं. हा माहोल आहे. हा एक बेसिकली माहोल आहे. गणपतीच्या वेळेला पण तुमच्याकडे इथे कसा ऑपअप बाहेर माहोल तयार झालेला असतो. गणपतीच्या आरासी असतात, मूर्त्यांचे वेगवेगळे स्टॉल लागले असतात. तुमच्याकडे आंब्याच्या सीझनमध्ये सगळीकडे आंब्याचा सगळा माहोल तयार झालेला असतो. बेसिकली इथे जास्त एफर्ट नाही घ्यावे लागत तुम्हाला तुमच्या मुलांना जास्त शिकवायला किंवा काही कल्चरल गोष्टी इंटिग्रेट करायला, ॲज कम्पेअर्ड टू पीपल हू लिव्ह आउट ऑफ इंडिया. त्यांना हा माहोल घरात तयार करावा लागतो त्यांच्यासाठी. म्हणून हे जास्त एफर्टफुल आहे. पण असं वाटतं का की हे सगळं करून मुलांना ते रूट्स मिळणार आहेत किंवा आपल्या मुलांमध्ये त्या गोष्टी रुजणार आहेत? कारण शेवटी ते त्या कल्चरमध्ये राहत आहेत, त्या कल्चरमध्ये वाढत आहेत, आजूबाजूला ते कल्चर बघत आहेत आणि आपण घरात करून पण किती वेळ आणि किती करतो त्याच्यानंतर ते इम्पॅक्ट होतं का तसं मुलांमध्ये? नाही, 100% होतं. कारण ते ड्युअल आयडेंटिटीमध्ये मुलं राहणारी आहेत. त्यांना ते ऑस्ट्रेलियन कल्चर, एक ऑझी लाईफ पण जपायचं आहे आणि त्यांना ते आपलं घरी आले की त्यांना माहिती आहे की आता घरात वरण भात भाजी पोळीच आहे. जरी ते एखाद्या बर्थडे पार्टीला गेलेले आहेत आणि तिथे त्यांना ते ऑस्ट्रेलियन मीट पाय मिळतात बर्थडे पार्टीजमध्ये. इथे कसं आपल्याला समोसा, एखादा ब्लॅक फॉरेस्ट केक असायचा. आता तर इनफॅक्ट आय एम शुअर वेगळं असेल. बट मी पूर्वीच्या बर्थडे पार्टीज आठवते. खैर आता आय एम शुअर वेगळं असेल. बट इथे आता बर्थडे पार्टीजला वगैरे गेले की ते टिपिकल ऑस्ट्रेलियन फूड खाऊन येतात आणि घरी आले की त्यांना माहिती आहे आज गवाराच्या शेंगाची भाजी आहे किंवा आज अगदी मटारचा रस्सा आहे किंवा आज बटाट्याची भाजी आहे किंवा आपलं साधं कोल्हापुरी स्टाईलचं चिकन आहे, आपलं सावजी मराठी स्टाईलचं आपलं नॉर्मल चिकन आहे किंवा अंडा करी, त्याच्याबरोबर चपाती आहे. अँड दे आर ॲब्सोल्युटली फाईन विथ इट. त्यांना दोन्ही ते कल्चर्स मेंटेन करायला जाम मजा येते आणि ते छान शिकले सुद्धा आहे एवढ्या टायमामध्ये इतकं राहून. आणि ते पेरेंट्सवरती अवलंबून असतं की तुम्हाला त्यांना कसं घडवायचं आहे. काही पेरेंट्सचं प्रेफरन्स असतं की आम्हाला त्यांना फक्त त्यांच्याप्रमाणे जगू द्यायचे. आमचं प्रेफरन्स हे आहे की त्यांनी घरी येऊन आपले रूट्स जपले पाहिजेत आणि आम्ही त्याच्यासाठी फार धडपड करतो. पण तो माहोल क्रिएट करायला जो एफर्ट आम्हाला लागतोय आणि ते आम्ही ते करतोय, त्याच्यातून आय एम शुअर त्यांना भविष्यामध्ये गेल्यानंतर हे रूट्स ते लक्षात ठेवतील, ते विसरणार नाही. किंवा मला वाटतं तो एफर्ट्स तरी आपण त्यांच्यामध्ये रूट करतो असं होऊ शकतं. कारण शेवटी आपण जे करतो ते त्यांच्यात रिफ्लेक्ट होतं किंवा कुठेतरी ती मेहनत तुम्ही जे करताय, तुम्ही जे मॅनेजमेंट करता ते कुठेतरी दिसत असणार नक्कीच. 100%. ॲज आय सेड, 23 वर्ष जेव्हा मी आईच्या घरात राहिले आणि मी तिथे काहीही हे सगळं केलं नव्हतं.
इनफॅक्ट आईच हे सगळं करताना मला बॅकग्राऊंडमध्ये दिसायचे. सगळे सणवारं, माझे वडीलसुद्धा फार धार्मिक आहेत. ते आपले कधीतरी सुंदरकांड करतील, एखादा रुद्राभिषेक घरात ऑर्गनाईज करतील, कुठलं तरी गजानन महाराजांचं पारायण ऑर्गनाईज करतील आणि मी ते सगळं बघायचे, पण त्याच्यात कधी सहभागी अशी खास झाले नाही, कारण वेळ नाही मिळाला. शिक्षण, कॉलेज, शाळा, मग नंतर परत डेंटल एज्युकेशन सगळं जे मी घेतलं त्यात फार बिझी होते. मग इकडे आता जेव्हा ऑस्ट्रेलियाला आली आहे तर ते माझ्यावर सरफेसवरती असं आलं आहे, त्याच्यामुळे मला वाटतं इट हॅज ऑलवेज बीन विदिन मी, ते सरफेसला आता येतं आहे. तसंच मुलांमध्ये ते राहील, पण ते त्यांच्या बरोबर वेळोवेळी ते वरती येईल. नक्कीच नक्कीच. पण आता ह्या सगळ्यासोबत अगेन कमिंग टू युअर प्रोफेशनल थिंग्स बेसिकली, जर तुम्ही तिथे फुल टाईम जॉब करताय तर मग इंडियन वर्क एक्सपिरियन्स किंवा इंडियन एज्युकेशन्स आणि तिकडचं वर्क कसं मॅनेज होतं एकतर, का तो काय शिफ्ट आहे का वर्किंग इन इंडिया अँड वर्किंग इन आउटसाईड ॲज अ प्रोफेशनल विचारतोय. सो वर्किंग इन इंडिया मी भारतात काम केलेलंच नव्हतं. म्हणजे मी 23 वर्ष इथे राहिले आईच्या घरात, लगेच शिक्षण झालं आणि माझं लग्न झालं, मी परदेशात गेले. तिथे एक्सपिरियन्स म्हटलं आणि नोकऱ्यांच्या बाबतीत म्हटलं तर तिथे लोकल एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आहे आणि नेटवर्किंग पण खूप महत्त्वाचं आहे. ओके. तिथला एक्सपिरियन्स असल्याशिवाय नोकरी मिळणं थोडं अवघड जातं. स्टार्टिंग लाईक जस्ट स्टेपिंग युअर फूट इन टू द इंडस्ट्री कॅन गेट अ बिट डिफिकल्ट ओव्हर देअर, असं मला वाटतं. ओके. एक सुरुवातीला सगळी कामं करायची मनाची तयारी असायला हवी. छोटा जॉब जो असेल तो आपल्या मार्गी आला आणि त्याला आपल्याला एक्सेप्ट करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की अगदी म्हणजे मी भारतात प्रोजेक्ट मॅनेजर होतो आणि मला इथे प्रोजेक्ट मॅनेजरचाच जॉब असायला हवा किंवा मला सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर असायला हवा, सो थोडं अवघड जाऊ शकतं. अनलेस तुमचं खूप स्किल्ड प्रोफेशन असेल आणि खूप चांगले कॉन्टॅक्ट्स असतील, यू कुड बी लकी एज वेल. बट बरेच सगळी कामं एक स्टेप डाऊन करून दुसरी कामं करायची मनाची खरंच तयारी लागते. तुम्ही कशी सुरुवात केली होती? माझी सुरुवात सगळ्यांसारखीच होती. म्हणजे जसे सगळे करतात तशीच माझी सुरुवात होती. आज सगळे मला भेटतात, त्यांना वाटतं की किती हिरवं हिरवं दिसतंय. परवा मी कुठेतरी गेले आणि तिथे मला एखादा माझा ज्युनियर मिळाला आणि त्याला वाटलं की ऑस्ट्रेलियामध्ये लगेच मला माझ्यासारखा सिनियर स्टडी स्टार्टअप ॲनालिस्टचा जॉब मिळेल. असं नसतं. म्हणजे आपल्याला कुठून तरी बेसिक सुरुवात करावीच लागते कधी ना कधी, आणि ती नाही केली तर तुम्ही कसे वर पोचाल. एक कॉर्पोरेट लॅडर असतो जो सगळे चढतात. माझी सुरुवात झाली म्हणजे मी 2012 मध्ये लग्न झालं. 2013 मध्ये अगदी 10 दिवसातच मी मेलबर्नला गेले आणि लग्नाच्या आधी मी कधीही नागपूर सोडून फक्त असं म्हणजे भारतातले सिटीज फिरले होते. इंडियाच्या बाहेर कधीच कुठे गेली नव्हती आणि सरळ गेली तर गेली डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला गेली, ते पण स्वतःच्या घरात गेली जिथे मला अंडी उकडता येत नव्हती आणि मला काहीही स्वयंपाक करता येत नव्हता, ॲब्सोल्युटली झिरो. आणि तो पहिला दिवस सुद्धा इनफॅक्ट मला आठवतो, 13 जानेवारी 2013. पहिली सकाळ माझी ती होती मेलबर्नमधली. उठल्याबरोबर माझे हस्बंड मला म्हणतात, अंडी वगैरे करूया, चल स्क्रॅम्बल डेक कर, नाहीतर मग काहीतरी चहा वगैरे बनव, आपण मग ग्रोसरी घेऊन येऊ. आणि मला वाटलं बनव म्हणजे कोणतरी येईल बनवेल. माझ्या आईच्या घरी तर 4 लोक असायचेत बनवायला, पण ते काय त्याचं म्हणणं होतं की म्हणजे मी बनवायचं. आणि मला तर शॉकच बसला की कसे उकडायचे अंडे. मला असं टाकले थंड्या पाण्यामध्ये आणि नंतर टाकलं तो भांडं असं ठेवलं गॅसवरती आणि मला वाटलं उकडतील आता मस्त, 30-40 मिनिट्स लागतील यांना उकडायला. आणि ते कसे झाले असेल 30-40 मिनिट्समध्ये, यू कॅन जस्ट इमॅजिन. आणि त्याने मला विचारलं तुला काहीच नाही करतायत. म्हटलं असं कधी म्हणजे गरजच नाही पडली स्वयंपाक करायची, म्हणजे इंडियात कोण स्वयंपाक करतं. पण मग तिथून माझी हळूहळू शिकायची सुरुवात झाली, कारण आपण घरात खूप छान खाऊन असतो, मग कम खाणे में सेटल नाही हो सकते. आईने छान चव तोंडाला लावली होती इतके वर्ष, मग कमी याच्यात मी सेटल नव्हती झाली. असंच काही करायचं किंवा हॉटेलचं मागवायचं. हॉटेलचं मिळतं पण खूप महाग आणि त्याचं तसं नसतं सुद्धा. म्हणजे आय एम विलिंग टू पे, बट मला तशी चवच नाही मिळाली. मग शेवटी आईला 100 वेळा फोन करून की आई तसा मसाला नाही होते, आई त्याच्यातून तेल नाही सुटत, आई त्याला तरी नाही येते, आई त्याला तसं कसं करू, आई त्याचं तेलच कमी झालं, आई त्याचं मोहन नाही पडलं, आई ते पाक पुढे गेला, आई तो पाक अलीकडे राहिला. विचारून आजपर्यंत मी इथे अशी आली आहे. आता मी क्लासेस घेते लोकांचे आणि त्यांना शिकवते की पाक कसा करायचा. इट हॅज बीन अ ह्यूज जर्नी. आणि त्याच्यासोबत मी जॉब म्हणायचं म्हटलं तर डेंटल एज्युकेशन माझं नागपूरमध्ये झालं होतं, बॅचलर इन डेंटल सर्जरी. आणि मला डेंटलचंच परस्यू करायचं होतं ऑस्ट्रेलियामध्ये. सुरुवात सगळे तसेच करतात, ते आपलं ॲज अ डेंटल असिस्टंट म्हणून काम सुरुवात करतात, कारण दॅट इज द मोस्ट क्लोजेस्ट फील्ड
वन्स यू बिकम अ डेंटिस्ट इट्स मच मोर क्लोजर टू बिंग अ डेंटिस्ट. ओके. तर मग म्हणून मी ॲज अ डेंटल असिस्टंट काम सुरुवात केली. कुठलंही मनात हे न ठेवता की मी एक डेंटिस्ट होती भारतामध्ये, मी इथे असिस्टंट म्हणून कसं काम करू, मी दुसऱ्याला असिस्ट करायचं, दुसऱ्या डेंटिस्टला मी असिस्ट करायचं, मी स्वतः डेंटिस्ट असून, हे मी मनात अजिबात कधी ठेवलं नाही. मिनिमम वेजेसवर मी काहीतरी एक $18-19 पर आवरच्या वेजेसवर मी तेव्हा काम सुरुवात केली होती 2013 मध्ये ओके. ॲज अ कॅज्युअल वर्कर. आणि मी सकाळी 5ला माझ्या घरापासून निघायची, तर मला 2.5 तास लागायचे त्या रिजनल एरियामध्ये पोहोचायला जिथे माझा पहिला जॉब मला मिळाला होता. ट्रेननी मी अंधारात तेव्हा थंडीत जायची 1 डिग्रीजमध्ये, आणि तिथे पोहोचून माझं काम सुरू व्हायचं 9 o'clockला, जे की मी संपायची 5 पर्यंत. घरी यायला मला 7:30 व्हायचे. असं मी 1-1.5-2 वर्ष केलंय. ॲज अ डेंटल असिस्टंटचं काम मी चोख पार पाडलंय, होपिंग की वन डे आय विल बिकम अ डेंटिस्ट. आणि त्याचबरोबर मी माझ्या परीक्षा द्यायचं काम केलंय. म्हणजे जसं त्या ऑस्ट्रेलियन डेंटल काउन्सिलच्या सगळ्या आपल्या व्हॅलिडेशन एक्झाम्स असतात टू रेकग्नाइज युअर डिग्री, त्याचे बरेच डिफिकल्ट एक्झाम्स असतात. ते मी सगळं मधामध्ये जशा जशा तारखा आल्या तशा द्यायचा प्रयत्न केला. ओके. थिअरी एक्झाम लगेच झाली क्लिअर, पण प्रॅक्टिकलच्या वेळेला कधी एक विषय राहिला आणि दुसऱ्या प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या वेळेला दुसरा विषय राहिला. आणि तोपर्यंत आय वॉज प्रेग्नंट एज वेल. म्हणजे माझ्या मुलाबरोबर माझी ड्यू डेट अगदी लगेच येणार होती, आणि त्याच्यात अभ्यास आणि त्याच्यात भरपूर प्रॅक्टिस, आणि माझा रिझल्ट आला आणि आय कुड नॉट मेक दॅट तेव्हा मी ठरवलं की आता तोपर्यंत 2014 आलं होतं, आणि मला असं वाटलं की आता याच्या पुढे अजून आपण याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आणि आपला अजून पैसा घालवण्यापेक्षा आपण दुसरी कुठली तरी पॅरलल फील्ड निवडावी. तर म्हणून मग मी, आणि दुसरं मला काय येतं, म्हणजे बिंग अ सायन्स स्टुडंट मला अगदी बँकेत नोकरी वगैरे जमली नसती, किंवा अगदी टेलिफोन, वोडाफोन किंवा टेल्स्ट्रा सारख्या कंपनीमध्ये मला खरंच नोकरी जमली नसती. मला ते येतच नाही. म्हणजे आय वुड नॉट एन्जॉय द जॉब ॲट ऑल. मग आपण एन्जॉयच नाही करणार तर कसं करायचं तो जॉब? उगाच फक्त पैसे कमवायचे आणि त्याच्यात तुम्ही एन्जॉयच नाही करत, ते माझ्या मनाला पटत नव्हतं. म्हणून मग मी क्लिनिकल रिसर्चमध्ये जायचं ठरवलं, विच इज लाईक जिथे आपण कॅन्सर ट्रायल्स आणि आपण रिसर्च करतो ड्रग्जवरती. आणि ते मार्केटमध्ये यायच्या आधी, जेव्हा आपले कुठल्याही औषधी मार्केटमध्ये यायच्या आधी त्याच्यावरती बरेच ट्रायल्स झालेले असतात. त्याच्यात मला अगदी ॲडमिन लेवल रोल मिळाला, तो पण मी स्वीकारला, आणि मोठ्या कंपनीत मिळाला. GSK म्हणून ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, जे आपले सेन्सोडाईनवाली कंपनी आहे, त्यांच्या कंपनीमध्ये मला त्यांचं हेड ऑफिस आहे मेलबर्नमध्ये. तिथे मला एक क्लिनिकल सपोर्ट स्पेशलिस्ट म्हणून एक ॲडमिन लेवल रोल मिळाला, जो मी 1-1.5-2 वर्ष व्यवस्थित केला. आणि त्यानंतर माझं मग प्रमोशन झालं, आणि मग मी परत कॉर्पोरेट लॅडर हळूहळू चढत आणि कंपन्या हळूहळू बदलत आज एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीसाठी काम करते. B1 मेडिकल्स म्हणून आहे. तिथे ॲज अ सिनियर स्टडी ॲक्टिव्हेशन लीड म्हणून मला फुल टाईम नोकरी आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न माझ्याबाबत पडतो की मी नोकरीच करत नाही. मी गेले 8-9 वर्ष सलग फुल टाईम 9 ते 5 नोकरी करते आहे, एकही दिवस न चुकवता. कारण हप्ते भरायचे असतात घरांचे, आपण ते बिल्स कसे पे करायचे? असं कॉन्टेंट क्रिएशनवरती बिल्स माझे पे झाले असतं तर कसं झालं असतं? मला तेच विचारायचं होतं की माझ्या काही चान्स आहे का की फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन होण्याचा? हो, आय रिअली वॉन्ट टू डू दॅट वन डे. नॉट नाव, वन डे जेव्हा माझे पैसे रिप्लेस होऊ शकतील तेव्हा मे बी वन डे. येस. पण हे ऐकून खूप भारी वाटलं की आउटसाईड वर्ल्ड पण लोकांना हप्ते भरायचे असतात. कारण इंडियात राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की काय रोज फक्त हप्त्यांसाठीच काम करायचं. म्हणजे बऱ्याच लोकांचं एका सर्टन पॉईंट नंतर असं होतं की काम माझ्याकडे घराचा हप्ता नसताना तर मी केलंच नसतं की हे करायचं, आणि म्हणून आणि त्याच्यात पूर्ण लाईफ जाते बऱ्यापैकी. पण हे ऐकून थोडंसं त्यांना पण भारी वाटेल, म्हणजे नाही या लोकांना पण हप्ते असतात, या लोकांना पण त्या गोष्टी असतात, सगळ्या असतात. ॲब्सोल्युटली, अतिशय सगळ्याच गोष्टी तिथे खूप महाग आहेत, आणि सगळेच बिल्स आणि इन्फ्लेशन इतकं वाढलं आहे, आणि नोकऱ्या करण्यापलीकडे दुसऱ्यांकडे म्हणजे पर्याय असं नाही आहे की तुम्ही सोडून घरात बसलायत. आणि अनलेस देर आर फ्रेंड्स ज्यांचे हजबंड्स करतात आहे, ते कुठल्या कारणाविषयी बायका करू शकत नाही आहेत आणि त्या घरात घरची कामं बघतायत. पण माझ्या बाबतीत असं नाही आहे. म्हणजे आम्हाला नोकरी दोघांना मिळून नवरा बायकोला करावी लागते. आमचे तसे पर्सनल फायनान्शियल कमिटमेंट्स आहे जे आम्हाला नोकऱ्या करणं भाग आहे. आणि मुळात मला माझा जॉब आवडतो सुद्धा खूप. म्हणजे मी डेंटल एज्युकेशन घेतलंच याच्यासाठी होतं की मला सर्व्हिस टू कम्युनिटी करायला फार आवडत होतं त्या काळी. आणि जेव्हा माझं डेंटिस्ट म्हणून ॲज अ सिलेक्शन झालं नाही तिथे, तर मी म्हटलं क्लिनिकल रिसर्च इज ऑल्सो समथिंग लाईक डेव्हलपिंग न्यू इनोव्हेटिव्ह ड्रग्स फॉर पेशंट्स हू आर रिअली सिक. आणि कॅन्सर पेशंट्स ज्यांचे आजाराचे अजून
ट्रीटमेंट्स आल्या नाही आहेत तशा पेशंट्ससाठी. ती सर्व्हिस टू कम्युनिटी करायला मला आता जो चान्स मिळाला आहे आणि ते अतिशय फुलफिलिंग आणि सॅटिस्फाईंग इंडस्ट्री आहे ज्याच्यात मला अजून पुढे जायचं आहे. आता जो माझा गोल आहे, जो मला बनायचं आहे प्रोजेक्ट मॅनेजर, त्याच्यानंतर एशिया पॅसिफिक डिरेक्टर, आय थिंक आय एम ऑन द राईट ट्रॅक टू बिकम दॅट. त्यासोबतच कॉन्टेंट क्रिएशन हळूहळू कसं तरी ॲज साईड ट्रॅक मॅनेज होत आहे. ते कधीपर्यंत करता येतं मला खरंच माहिती नाही, पण जमतं तोपर्यंत चालू आहे. चांगले जमतंय आता, तोपर्यंत चालू आहे. नक्कीच. पण आता या सगळ्यासोबत मला वाटतं तुझा DM पण फ्लडेड असेल की आम्हाला ऑस्ट्रेलियात यायचं आणि काय सांगशील. कारण बऱ्याच लोकांचं असं असतं जे आउट ऑफ इंडिया राहतात आणि कंटेंट क्रिएट करतात, त्यांना प्रत्येक साईडनी हे मेसेज येतात की आम्हाला तुमच्या एरियात यायचं आहे आणि जॉब करायचा आहे, तर कसं करता येईल. तर त्या लोकांसाठी काय सांगशील. ऑस्ट्रेलियासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज इनफॅक्ट खूप छान उत्तम असतात. तुम्ही एक CV छान प्रिपेअर केलात, त्याच्यानंतर एक चांगला जर विजा एजंट शोधला आणि तुम्ही अप्लाय करायला सुरुवात केली तर आय डोंट थिंक सो देअर शुड बी अ प्रॉब्लेम. मोठ्या मोठ्या कंपनीज इनफॅक्ट छान टॅलेंटला हायर करतात आणि आपल्याकडे ज्यांच्याकडे इतका भारी एक्सपिरियन्स असतो, तुम्ही 100% ऑफ तिथेच अप्लाय करू शकता आणि यू कॅन हॅव अ रिअली गुड चान्स ऑफ गेटिंग इट. टाईम झोन जो डिफरन्स आहे आपल्याकडे, त्याच्यानुसार मग इकडे फॅमिलीशी कनेक्ट कसं राहतात किंवा हाऊ यू मॅनेज दॅट अगेन. कारण ते जर कनेक्ट असेल तर तुम्हाला इंडियात यायची ओढ आहे आणि बाकीच्या गोष्टी मॅनेज होतात, तर ते कसं मॅनेज करता. मनात इच्छा पाहिजे सगळं करायची. कसंही तुम्ही कुठेही कनेक्ट करू शकता आणि पाहिजे ते करू शकता. आई इनफॅक्ट मला लग्नाच्या आधी, मी आईला खूप माझ्या अटॅच्ड आहे आणि माझी आई मला लग्नाच्या आधी म्हणायची की आता काय तुझं समोर, आता बस लग्न आलं 1-2 महिन्यामध्ये, लग्न झालं की मुली बदलतात, तू काय मला कॉल करशील, तू काय मला विचारशील. असं झालं नाही तर हे 2012ची गोष्ट आहे. त्यानंतर आजवर असा एकही दिवस नाही गेलाय माझ्या आयुष्यात 14 वर्षात 13 वर्षात की मी माझ्या आईला कॉल नाही केलाय. एकही दिवस नाही, एकही दिवस नाही. आय स्वेअर ऑन माय किड्स, एकही दिवस नाही. म्हणजे ते या कारणाविषयी. आणि हां, लग्नाच्या आधी आई असं म्हणायची, लग्न होईल तू मला का कॉल, आता तू मला विसरशील, तू मला कसा कॉल करशील. तेव्हा तर ते काही बदललंच नाही. आय स्टील केप्ट कॉलिंग हर. मग मुलगा व्हायच्या आधी आईने मला म्हटलं, आता तर काय तुला, आता तू बिझी होशील, आता तू आता आई वडील विसरशील आणि विसरा बाबा आता, म्हणजे कॉल करणं इथे कमी करा, किती कॉल करता दिवसाला, किती, असे बोलतात आमचे आई वडील इनफॅक्ट. मुलगा झाला तरी ते बदललं नाही सिच्युएशन. मग तिला दुसरी माझी मुलगी झाली तेव्हा तिला वाटलं आता 2 मुलं झाली, ही मुलगी आता खूप बिझी होईल, त्यामुळे तिने मला हे बोलायला सुरुवात केली, आता तू मला कशी कॉल करशील. तरी माझं लाईफ बदललं नाही आहे आणि आत्तापर्यंत तिला माहिती आहे की मी बदलूच शकत नाही. एव्हरी डे आय हॅव टू कॉल हर, आय हॅव टू स्पीक टू हर. आणि ते प्रॉब्ली इझी पण आहे बिकॉज आम्ही फक्त 5.5 तास पुढे आहोत आणि ते लोक खूप लवकर उठतात सकाळी. जवळजवळ 5:30-6ला आईवडील दोघंही उठलेले असतात, त्यांची अर्धी कामं झालेली असतात. त्यामुळे माझ्याकडे तेव्हा जेव्हा माझा लंच ब्रेक असतो आणि मी वॉकला गेली असते, तेव्हा इज अ गुड टाईम की मी आईशी तासभर बोलून घेते. आणि नंतर रात्री जेव्हा माझी मुलं झोपायला गेली आहे त्याच्यानंतर तिची दुपार झालेली असते, तिची दुपारची सगळी कामं आटपून ती नुकतीच निवांत बसली असते आणि त्या टायमात मी तिला एखादा कॉल करून घेते. मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा छान कनेक्टेड राहते इंडियामध्ये. बऱ्याचदा असं वॉक करताना म्हणा, दुपारच्या ऑस्ट्रेलियन टाईमप्रमाणे जेव्हा त्यांची सकाळ इथे झाली असते तेव्हा वी कॅन टॉक, किंवा त्यांच्या दुपारी जेव्हा आमच्याकडे संध्याकाळ असते तेव्हा वी कॅन टॉक. पण आम्ही छान कनेक्टेड असतो. तर तो मॅनेज होतोय बऱ्यापैकी 100%. पण मग आता सगळ्यांना असं ना की इथे प्रत्येक सणाला किंवा ह्याला माहेरला जाता येतं किंवा बऱ्याच लोकांचं असतं. आणि मला वाटतं तुम्ही 2012ला गेलात ॲट द स्टार्ट, तेव्हा तर हे जमलंच असेल कुठलाच सण माहेर येऊन सेलिब्रेट करणं किंवा काय नाही. कारण त्यावेळेस फायनान्शियली म्हणा आणि बाकीच्या गोष्टींनी तुम्ही काही प्रत्येक इयरली येऊ शकत नसाल. मग त्यावेळेस ती ओढ किंवा त्या गोष्टी आत्ता भरून काढता असं काही आहे किंवा कसं ते मॅनेज करत होतात. बरेच सॅक्रिफाईस केले आहेत सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे ह्या सगळे कॉम्प्रोमाइजेस खूप करायला लागतात. म्हणजे स्टेईंग आउट ऑफ इंडिया म्हणतात ना की वी आर पेईंग अ हाय कॉस्ट तिकडे राहायला, तसंच आहे ते. हाय कॉस्ट इज बेसिकली लिव्हिंग अवे फ्रॉम युअर फॅमिली. आईवडिलांपासून दूर राहणं हे एक मोठी किंमत आम्ही पे करतो बाहेर राहायला. वाटतं खूप सोपं आणि वाटतं सगळं खूप हिरवं हिरवं, पण ते आतून जे आम्हाला वाईट वाटतं ना की आम्ही कुठल्याही कारणाला, दुःखात म्हणा किंवा सुखात म्हणा, लगेच येऊ शकत नाही इथे. म्हणजे एकतर तिकिटा बघायला लागतात, परत अवेलेबिलिटी बघायला लागते, परत हातचा जॉब सोडून आपण लगेच कसं सटकायचं तिथून ऑफिसमधून सांगायला लागतं, बॅकअप शोधायला लागतो, परत अजून बरेच त्याच्यात प्रोटोकॉल असतो सगळा. असं लगेच नाही सुटता येत. उठलं की सुटलं असं खरंच करता येत नाही आम्हाला. मग दॅट इज वन थिंग आय वुड से की आम्हाला त्याचा फार पछतावा होतो की आम्ही खूप लांब राहतो आणि आता आईवडील वयस्कर होत चालले, त्याच्यामुळे आम्हाला खूप जाणवतं ते की आता आम्ही खूप जवळ राहिलेलो नाही त्यांच्या.
आणि सुरुवातीला माझे सगळे सणवार मिस झाले आहेत. म्हणजे माहेरी जायचे सगळे सणवार मिस झाली आहेत. आत्ताही मला त्याची फारशी भरून काढता येत नाही. 1-1.5 वर्षाच्या टाईममध्ये आम्ही यायचा प्रयत्न करतो इथे. आणि कधी आमचे आईवडील आणि आमच्याबरोबर राहून गेले की मग आम्ही तो वर्ष जरा स्किप करतो आणि मग परत पुढच्या वर्षी यायचा प्लॅन करतो. असं करत करत इंडियामध्ये यायची तो ओढ सगळ्यांना असतेच. इकडे आलं जास्त लाड होतात असं काय आहे का? इथे आल्यानंतर खूप लाड होतात. येस, खूप लाड होतात. म्हणून मे बी ते ओव्हरऑल आत्ता ज्या ॲस्पायरिंग वुमन्स आहेत इंडियामध्ये, ज्या कल्चरलसाठी किंवा जसं तू म्हणालीस तुझं 2012 होतं, त्यांचं असं जसं 2026 आहे की त्यांना पण शिफ्ट व्हायचं आहे आउट ऑफ इंडिया आणि ते सगळं, पण त्यांना कुठेतरी हे रूट्स मॅनेज करायचं, त्यांना काय सांगशील? ज्यांना रूट्स मॅनेज करायचे आहेत, मला असं वाटतं की तुम्ही जेही करताय ते उत्तम करा. म्हणजे काही असं हार्ड अँड फास्ट नाही आहे की तुम्ही म्हणजे सगळंच केलं पाहिजे. मला बरेच लोक मेसेज करतात की तुम्ही सगळं कसं मॅनेज करता. मला DMs असे फुल असतात की लेट अस नो तुम्ही कसे मॅनेज करता. आता मला परवाच्या दिवशी एअरपोर्टवर कोणीतरी सापडलं आणि तिने तिथे पण मला विचारायला सुरुवात केली की तुम्ही कसं मॅनेज करता. मला ऑनेस्टली ना असं खास उत्तर द्यायला जमत नाही त्यांना, कारण ती माझ्या आतून येतं. इट्स मी. आय एम डुईंग इट बिकॉज आय रिअली लाईक टू डू इट. यू माईट डू 10 अदर थिंग्स विच यू लाईक टू डू इट. जरुरी नाही आहे की तुम्हाला मी जे करते तेच आवडेल करायला. आणि आपण इव्हेंच्युअली आयुष्यात तेच करतो जे आपल्याला करायला आवडतं. आपण ते सस्टेन करत भारी करतो. प्रिटेंड करायचं, काहीतरी करायचं म्हटलं की मग ते आपण नाही करू शकत जास्त वेळ नाही करू शकत. थोड्या काळासाठी आपण काहीतरी प्रिटेंड करू शकतो. एकदा ड्रामा कराल, 2दा नाटकं होतील, 3दा होतील, पण आपण आजन्म नाही करू शकत ते नाटक. प्रिटेंड जास्त काळ मुळात करूच शकत नाही आपण. त्यामुळे दुसऱ्यांना मला हे सांगावंसं वाटतं की ज्यांना करायचं आहे ते ॲक्च्युली पहिले विचारा स्वतःला की तुम्हाला ते खरंच करायचं आहे का, आणि कसं करायचं आणि काय करायचं. खरंच जरुरी नाही आहे की तुम्ही हेच केलं पाहिजे. आजकाल हे सोशल मीडिया प्रेशरमुळे जरा असं लोकांना वाटतंय की बायांनी सगळं करायला पाहिजे. म्हणजे फॉर दॅट मॅटर इवन मी स्वतःसुद्धा, त्यांना सगळं वाटतं मी एक ऑलराऊंडर आहे, एक मल्टीटास्कर आहे, मी हे पण करते, ते पण करते, सणवार पण करते, ऑफिसला पण. जरुरी नाही आहे की तुम्ही हे सगळंच केलं पाहिजे. ते मी करते कारण मला ते जमतंय, मला ते आवडतंय, त्याच्यात माझी आवड आहे आणि त्याच्यात मला हाऊस आहे. आणि ते मग मी बिकॉज ते सगळं माझ्यात आहे म्हणून मी ते खरंच खूप काळ करणार आहे. पण तुमच्यात जर ते नसेल तर तुम्ही जास्त काळ ते करू शकणार नाही आणि तुम्ही खुश नसाल ते करून. मग करून काय उपयोग झाला. त्यामुळे फाइंड आउट व्हॉट यू रिअली लाईक टू डू अँड इफ यू डू, त्यामुळे मग ते तुम्ही आपोआप कराल. मग मला तुम्हाला माझ्यासारख्या बाईला विचारायची गरजच पडणार नाही की मी कसं करू. तुम्ही ते आपोआप कराल इफ इट इज विदिन यू. हे प्रेशर कमीच केलं पाहिजे. म्हणजे स्पेशली बायांसाठी हा जो गिल्ट प्रेशर आहे की मी सगळ्या फ्रंटवर भारी असली पाहिजे, गरजेचं खरंच नाही आहे. आपण कुठले, आता माझी आत्या आहे, त्या गावात राहतात आणि त्या उत्तम गृहिणी आहेत. म्हणजे त्या म्हणाल ते अगदी पूर्वीच्या अगदी जुन्या डिशेस, जुने जे आपले पदार्थ आहेत ते पण अगदी भारी करतात. म्हणजे आता त्यांना मी आता एवढ्यात भेटले आणि मला असं वाटतं की व्हॉट इज रॉंग विथ दॅट. लाईक त्या करतायत आणि त्या उत्तम गृहिणी आहेत. जे तुम्ही करताय ते तुम्ही उत्तम करा, चिकाटीने करा आणि फुल डेडिकेशननी करा, प्रामाणिकपणे करा. त्याच्या पलीकडे अजून काय हवं असतं अजून, म्हणजे ते तुम्ही एन्जॉय कराल असं मला वाटतं. मला वाटतं नक्कीच, कारण तो समाधान असलं पाहिजे की मी जे करतो ते उत्तम आहे आणि बास हे येतंय ठीक आहे. याच्यापेक्षा तुम्ही काय करताय किंवा तिसरा माणूस काय करतं हे मला जमेल का नाही हा प्रश्न आहे. सुरुवात करा, जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर चूक आहे, नाही जमत आपल्याला, आपला तो प्रांत नाहीये म्हणून. बिलकुल. आणि मी पण बरेच वेळा प्रिटेंड करायचा प्रयत्न केलाय, मी बरेच वेळा फिट इन व्हायचा प्रयत्न केलाय आणि त्यात मी कधी खुश नव्हते. म्हणजे मी करते पण नंतर मला लगेच रिअलाइज होतं की दिस इज नॉट व्हॉट आय वॉन्टेड टू डू. मग मी परत मागे येते. त्याच्यात माझा भरपूर वेळ जातो. पण मग तो वेळ जातो म्हणण्यापेक्षा एक्सपिरियन्स गोळा केला मी की बाबा हे मी ट्राय केलं पण मला नाही जमलं, मग मी आता नाही करत हे. आता ज्यावेळेस फुल कंटेंट क्रिएशन करतात तर प्रत्येकाला एका टाईम नंतर असं कळतं की अरे ह्याच्यातून पैसे येत आहेत, की ह्याच्यातून जमतं. पण आता इंडियन ब्रँड्स, बिकॉज तुमचा कंटेंट इंडियन लोकांसाठी का मेजरली ऑडियन्स इंडियन आहे, तर मग इंडियन ब्रँड्स तिथपर्यंत ॲप्रोच होतात का? हा कसा शिफ्ट आहे? कारण इथे मला वाटतं इंडियामध्ये असल्यानंतर ते खूप इझी जातं एखाद्या ब्रँडला तुमच्यावर मॅनेज करणं, कोलॅबरेट करणं, असोसिएट करणं. पण आउट ऑफ इंडिया असल्यानंतर ते कसं मॅनेज होतं, त्याचे टायमिंग्स आणि ते सगळं ते कसं होतं आहे? मला जे आता सगळे इंडियन ब्रँड्स रीच आउट करतात ते मोस्टली रिलेटेड टू फूड आणि कल्चरच असतात. तर ते मोस्टली त्यांच्या सगळ्या अर्ध्या गोष्टी ऑस्ट्रेलियन पब्लिकसाठी सुद्धा बाहेर
विक्रीला असतात. जसे Okay. दावत झालं, आता दावतचा राईस परदेशात सगळीकडे विक्रीला असतो. ओके. सगळे जे व्यक्ती आहेत, सगळे जे मला फॉलो करतात, मेजॉरिटी माझा जो सगळा फॉलोवरशिप आहे तो फिमेल्स आहेत बाय द वे. Okay. आणि सगळ्यांचं एज ग्रुप सेम माझ्या एज ग्रुपचा आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली रिलेट विथ मी. आणि जो कोणी मला आजवर भेटतो तो मला हेच म्हणतो की आम्हाला तुमचं कॉन्टेंट खूप रिलेटेबल वाटतं. सो ते मला खूप भारी वाटतं. आणि त्यात सुरुवातीला मी त्याच्याकडे त्याच्या हिशोबाने बघितलंच नाही. आताही मी इनफॅक्ट त्याच्याकडे त्या हिशोबाने बघतच नाही. त्याला कमर्शलाइज करायचा माझा कधीच प्लॅन नव्हता आणि आजही नाही आहे. माय ॲक्च्युअल गोल विल ऑलवेज बी की मला क्वालिटी कॉन्टेंट समोर आणायचं, ज्याच्याने लोकांना ॲक्च्युअली व्हॅल्यू काहीतरी त्यांच्या लाईफमध्ये ॲड व्हायला हवी. जेन्युअन मिनिंगफुल कॉन्टेंट इज माय ओनली गोल. एक तर माझं लाईफ खूप बिझी आहे आणि त्याच्यात मी जर माझा वेळ असा काहीतरी यूज करते तो मला खूप वाईजली यूज करायचा आहे. हे माझं अगदी सुरुवातीपासून क्लिअर आहे माझ्या हेडमध्ये. ओके. आता तरी ब्रँड कोलॅबोरेशन्स खूप सहज व्यवस्थित होत आहेत, कारण की आय गॉट अ टीम जे मला मदत करते आणि जे क्लायंट्स बरोबर बोलतात आणि माझ्यासोबत माझ्या सगळे डील्स क्रॅक करून देतात. आणि त्यांच्याबरोबर मी म्हणजे फर्स्ट जो फ्रंट टॉकिंग असतो तर दे डू इट फॉर मी. ओके. दॅट सेव्स अ लॉट ऑफ माय टाइम. इट इज अ लॉट ऑफ टाइम की सगळ्यांबरोबर मी कसं बोलायचं ते मी म्हणून त्याच्यासाठी थोडी एक टीम हायर केली आहे जे मला हे करायला मदत करतात. पण सुरुवातीचे जे कॉन्टेंट्स मी शेअर करायचे त्याच्यानंतर मला जेव्हा कोलॅबोरेशनचे रिक्वेस्ट यायचे ते डिफिकल्ट गेलेत मला. ओके. फार डिफिकल्ट गेलेत. म्हणजे एक तर वेजेस वर क्वाईट मिनिमम आणि एक त्यांच्याशी बोलणं आणि त्यांना पटवून देणं की आपण ते कसं करू शकतो आणि त्यांचे कोलॅबोरेशनचे त्यांचे जे सगळे रिक्वायरमेंट्स आहे आपण कसे समजून घ्यायचे आहेत, कारण मला ते येत पण नव्हतं कधी. आणि जे सुरुवातीला मी आधी जे कोलॅबोरेशन्स केले त्याच्याबद्दल पण मी अगदी खूप फर्म होती की मला काय करायचे आहेत, कुठले ब्रँड्स घ्यायचे आहेत, असे ब्रँड्स जे मी स्वतः यूज करू शकेन, असे ब्रँड्स जे मला आवडतात. आणि उगाच काही प्रमोट करायचं जे आपण स्वतः यूज करत नाही, आपल्या फॅमिलीला वापरू देत नाहीत, पण दुसऱ्यांना प्रमोट करायचं, हे मला अजिबात कधीही पटलेलं नाही माझ्या मनाला. एक माझा तो व्हॅल्यू सिस्टम आहे त्याच्यात ते फिटच होत नाही. त्यामुळे सुरुवातीला पण मी असेच ब्रँड निवडले आहेत जे मला ॲक्च्युली चांगले वाटतात, म्हणजे जे मी रेकमेंड करू शकेन कोणाला. तर आधीचे जे माझे मसाल्याचे ब्रँड्स वगैरे मी आधी काही घेतले आहेत ते ऑस्ट्रेलियन मार्केटसाठीच होते. आणि त्यांचे सगळे जे PRs आहेत, त्यांचे सगळे जे मार्केटिंग एजन्सीज आहेत ते आर बेस्ड इन ऑस्ट्रेलिया. तर त्यांच्याशी बोलणं मला फार सोपं झालं. हळूहळू आता मला असे ब्रँड्स रीच आउट करतायत ज्यांचे मार्केटिंग एजन्सीज आर बेस्ड एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. लाईक दुबईमध्ये आहेत, कोणी समा बेस्ड इन युरोप. मग त्यांच्याशी बोलताना वी फायनलाइज अ टाईम की आपण आज संध्याकाळी 7 वाजता कनेक्ट करूया, विच इज लाईक अ म्युच्युअल टाईम फॉर ऑल टाईम झोन्स. आणि आम्ही मग बोलून मग तसं सगळं फायनलाइज करतो. आणि आता तर मला बोलायची पुढे गरज पडतच नाही. ॲज आय सेड, देअर समबडी एल्स हू डज दिस फॉर मी. आणि मला फार सोपं जातं ते सगळं ती फिल्टर्ड माझ्याकडे घेऊन येते आणि मग मला ते फार सोपं जातं पुढे जायला. इट्स जस्ट सेव्स माय टाईम. पण मग आता याकडे एक बिझनेस म्हणून किंवा एक प्रॉपरली इन्कम सोर्स म्हणून बघताना किंवा ते कन्वर्ट करताना काय प्रोसेस असावी असं वाटतं? कारण आता खूप लोकं किंवा खूप गृहिणी पण कंटेंट क्रिएशनमध्ये येतात आणि मे बी काही लोकांनी तुमची इन्स्पिरेशन घेऊन पण त्या सुरू करत असेल, तर त्यांना कसं सांगाल की काय स्टेप्स फॉलो करा सो इट माईट लीड टू द गुड वे? लुक, फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट थिंग फॉर कॉन्टेंट क्रिएटर्स इज की तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर तुम्ही एक स्वतः कॉन्टेंट क्रिएटर आहात. इट इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. डिजिटल मार्केटिंग स्पेस इज अ बिग स्पेस दीज डेज. हे इंस्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक हे सगळं खूप मोठं आहे. आपण त्यात लोकांना काय देतोय, काय सांगतोय, आपण इन्फ्लुएन्सर्स जे स्वतःला म्हणतो, दुसऱ्यांना इन्फ्लुएन्स करण्याची आपल्यामध्ये कपॅसिटी आहे, तर ते व्यवस्थितच झालं पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्यांचं काही भलं नाही करू शकत आहात तर काही वाईट पण नाही झालं पाहिजे त्यांचं. म्हणजे त्यांचे थॉट्स तुम्ही इन्फ्लुएन्स करता आहे तर ते नीटच झाले पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून मला फार विचार करावा लागतो की मी कुठले ब्रँड्स चूज करते आणि काय त्याच्यात माझ्या चुका पण खूप होतात. चुका माझ्या भरपूर झाल्यात आणि मला त्याच्यातून मी प्रत्येक चुकातून शिकत जाते की हे आपण चुकलो, हे आपण नव्हतं करायला हवं, किंवा हे असं नव्हतं करायला हवं, किंवा हे खूप ऑन द फेस मार्केटिंग आहे, किंवा हे सटली मला पुश करायचं आहे, किंवा हे मी अजून छान स्टोरी करून मी याला शेअर करू शकते. जसं आता कुठलं तरी काही मसाला आलाय माझ्याजवळ आणि त्याला मी कसं प्रेझेंट करायचं, त्याच्या मागे काय स्टोरी करायची, त्याच्या मागे कसं स्क्रिप्ट रायटिंग करायचं, ते स्क्रिप्ट रायटिंग, कॉन्टेंट क्रिएशन ते सगळं मी करते. एडिटिंग अजूनही माझ्या रील्सचं सगळं मी स्वतः करते. सगळे शूट्स मी स्वतः करते. फक्त माझ्याकडे कोणीतरी आहे जे पुढे बोलतं मार्केटिंगसाठी, ज्याच्यासाठी मला मदत मिळते खूप. म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी हाजीर नाही राहता येत म्हणून. पण हा माझा एक फर्स्ट ॲडवाईस राहील की तुम्ही सुरुवात करताय तर चूज व्हॉट यू आर डुईंग. एक व्हॅल्यू सिस्टम असायला पाहिजे जे तुमच्यात सगळं ते फिट झालं तरच तुम्ही ते करा. तुमचं स्वतःचं एक SOP असलं पाहिजे. आणि सेकंड इज की पैसे कमवता येईल म्हणून नका करू.
ॲक्च्युली तुम्हाला ते जमतंय का करायला, बिकॉज कॉन्टेंट क्रिएशन सोपं नाही आहे. हां. ते सोपं नाही आहे. बरेच लोकांना वाटतं की तुम्हाला तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंटच नाही आहे, लाईक जस्ट गेट अ माईक अँड स्टार्ट टॉकिंग. असं नाही आहे ते. इतका सोपानी पैसा कोणाला मिळाला असता तर कशाला आज तर सगळेच कॉन्टेंट क्रिएटर झाले असते, असं अजिबात नाही आहे. त्यामुळे त्याच्या पाठीमागे जेन्युन, आणि आजही मला बरेच लोक झाले आहेत जे माझ्यासारखं करायचा प्रयत्न करत आहेत. आणि मला खूप लोक माझे रील्स मला म्हणजे दुसऱ्यांचे रील्स मला पाठवतात जे वर्ड टू वर्ड माझे स्क्रिप्ट घेतात आणि वर्ड टू वर्ड माझ्यासारखा करायचा प्रयत्न करतात. पूजा म्हणा किंवा ॲज यू सेड की बऱ्याच मुली आता माझ्यासारखं करायचा म्हणजे इन्स्पायर करते मी, त्यांना माझ्यासारखं करावंसं वाटतं, करतात. दॅट्स रिअली गुड. मला आवडेल. मला इनफॅक्ट आपण इन्फ्लुएन्सर्स कशासाठी आहोत, दुसऱ्यांना इन्स्पायर करायलाच आहो, राईट. पण मग असं वाटतं की तुम्ही काय कॉपी करून घ्याल, तुम्ही माझी ओरिजिनॅलिटी तर कधीच कॉपी नाही करू शकत. नक्कीच. त्यामुळे जे माझे इंटरनल थॉट प्रोसेस आहे, जे माझे थॉट्स आहे, जे ॲक्च्युली लोकांना आवडत आहेत. आता त्या दिवशी जो मी एक माहेरपणावरती एक रील टाकला आणि त्याच्यावर मला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. म्हणजे जवळजवळ 2000 कॉमेंट्स आहेत त्या व्हिडिओवरती आणि ते सगळे आहेत असे कॉमेंट्स आहेत की आय कॅन रिलेट टू दिस, माझे डोळे पाणवले, मला खूप आवडलं. ते माझे थॉट्स आहेत, ते मी लिहिलेले माझं स्वतःचं कॉन्टेंट आहे, ते माझं स्वतःचं स्क्रिप्ट आहे, जे मी विचार करते ते माझे थॉट्स आहेत. तुम्ही ते नाही कधी माझ्याकडून माझी ओरिजिनॅलिटी हरवून घेऊ शकत. सो सुरुवातपासून बी ट्रू टू युअर सेल्फ इज समथिंग वॉट आय वुड रिअली टेल टू कॉन्टेंट क्रिएटर्स. तुम्ही जे आहात ते तुम्ही स्वतः ओरिजिनॅलिटीला स्टिक टू राहा, ऑथेंटिसिटीला स्टिक टू राहा आणि खरं ते आहे तेच बोला. बिकॉज ॲज आय इनिशियली सेड, खोटं कधीच जास्त काळ टिकतच नाही. नाही, नक्कीच. म्हणजे तो तर आहे की तुम्ही किती दिवस ड्रामा कराल, कारण शेवटी ते नाटकच असतं, राईट. कधीतरी तुम्हाला ते बाहेर येतं. आणि दुसरं हे नक्कीच आहे की आज ताईने सांगितलं, पण आम्ही पण सांगतो, कंटेंट क्रिएशन इझी नाही आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की काय जस्ट 2 माईक घेऊन गप्पा मारतात, पण त्याच्या मागची खूप प्रोसेस आहे. म्हणजे रिचिंग आउट टू पर्सन, टू त्याला त्या चेअरपर्यंत आणून बसवणं, इट्स अ बिग डील, असं पण असतं. नक्कीच. पण आता मगाशी आपण मुलांबद्दल बोलत होतो, तर तुम्ही स्वतः इंडियन कल्चरमध्ये शिकला आहेत. म्हणजे 23 वर्षाचं शिक्षण आणि ते सगळं की आत्ता अभ्यास करायचा, आत्ता हे करायचं, हे झालं आहे. पण कट टू ऑस्ट्रेलियन एज्युकेशन सिस्टीम कशी आहे, आणि कारण आपल्याकडे खूप गोष्टी वेगळ्या आहेत. आणि आजही मला वाटतं जरी 23 वर्षानंतर तुम्ही आत्ताही शाळेत गेलं तरी तुम्हाला कळेल की गोष्टी सेम आहेत. एज्युकेशन सिस्टम इतका बदल नाही झाला आहे. पण आत्ताच्या वेळेस मुलं ऑस्ट्रेलियात शिकत आहेत, तिथे एज्युकेशन घेतात, तर तिथे काय तुम्हाला एज्युकेशन डिफरन्स जाणवतो असा? एज्युकेशन सिस्टम इतकं स्ट्रिक्टर नाही आहे ऑस्ट्रेलियामध्ये जितकं भारतात आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा असायचं. आणि इनफॅक्ट आता मी माझ्या पुतण्यांचं किंवा भाच्यांचं बघते, त्यांचं सुद्धा आता इनफॅक्ट जास्त स्ट्रिक्टर होत चाललं आहे भारतात. ओके. तिकडे माझ्या मुलांचं शिक्षण इज अ बिट मोर लाईटर, आय वुड से. लाईक अभ्यास आणि शाळा वगैरे सगळे आवर्स आणि सगळा सेम आहे. फक्त जे करिक्युलम आहे इट माइट बी अ बिट लाईटर. ओके. लाईक आता मुलगा माझा जो आहे तो आता 6वीत जाणार आहे येत्या फेब्रुवारीत. आणि त्याचं जे सगळे बाकीचे जे सगळे विषय वगैरे आहेत ते त्यांना जे चूज करायला लागतात ते प्रिटी मच द सेम लाईक जे आता इंडियन मुलांचे असतात, ते मॅथ्स, सायन्स आणि फक्त खूप थिओरॉटिकली जिओग्राफी, हिस्ट्री, असं खूप थिअरीमध्ये जाऊन जे आपल्याला भारतात शिकायला लागायचं आणि त्याच्यात एवढ्या परीक्षा असायच्या, तसं तिथे एवढं नाही आहे. तिथे दुसरे विषय ज्याच्यावरती ते जास्त फोकस करायला लावतात, त्यांचे विषय जसं स्टेम झालं, प्रॅक्टिकल झालं. आणि मुळात ते लोक जास्त करून मुलांना रेझिलियंट कसं बनवायचं त्याच्यावर त्यांचा जास्त फोकस असतो. ओके. आणि मला ते इनफॅक्ट खूप जास्त आवडतं की प्रॅक्टिकल लाईफ आणि प्रॅक्टिकल एज्युकेशनवरती जसं फॉर एक्झाम्पल AI आता खूप ट्रेंडिंग आहे आणि भविष्य आता खूप वेगळं दिसणार आहे. जसं आपलं असायचं तेव्हा आपण खूप असं ओल्ड स्कूल शिकलो, तसं तिथे आता प्रॉबब्ली नसेल. आणि दे सेटिंग अप विथ द न्यू सिस्टम आणि ते तिथे 12वी नंतर तिथे सुद्धा परत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात. 10वी, 11वी, 12वीच्या त्यांच्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात. त्यांना पण परत पुढे एज्युकेशन घ्यायसाठी खूप चांगले मार्क मिळवावे लागतात टू गेट इन टू अ गुड कॉलेज. बरेच कॉलेजचे बरेच रँकिंग सिस्टम्स आहेत, बरेच सगळे शिक्षण जे पुढचे आहेत, इंजिनिअरिंग म्हणा किंवा तुम्हाला तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा तुम्हाला सायन्स घ्यायचं आहे, ते सगळं त्याच्यानंतरच ठरलं जातं तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या मार्कांवरती. ओके. 9 ते 5 तुम्ही जो जॉब सांगताय की 9 ते 5 जॉब करते आणि हे ऑल, पण आता इंडियामध्ये आत्ता सध्या असं आहे की 9 ते 5 टायमिंग राहिलंच नाही आहे. म्हणजे आय डोंट नो की मी स्वतः कधी 5ला लॉग इन केलं आहे. म्हणजे इट्स नॉट पॉसिबल की तुम्ही 9 ते 5 आहे आणि 5ला लॉग इन केलं. ॲटलीस्ट इंडियामध्ये तरी असं, म्हणजे ते हाऊसवाईफ असू द्या, वर्किंग मेल असू द्या, फिमेल असू द्या,
तर लॉग ऑफ नसतंच बेसिकली. इथे आमचे कॉल 7, 8, कधी कधी 10 आणि काही काही लोकांचं तर मिडनाईटमध्ये पण असतात टू कॅचअप विथ द पर्सन हू इज सिटिंग आउटसाईड द वर्ल्ड और आउटसाईड द इंडिया बेसिकली. तर तिकडे सेम तसं आहे का तिकडे 9 to 5 तर ओके, 5ला लॉग ऑफ म्हणजे लॉग ऑफ आणि आम्ही जातोय असं होतं का? कसं आहे ॲक्च्युली? 100% तसंच आहे ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणजे इफ यू रिअली आस्क मी की तू भारतात परत का नाही आली, तर माझं हे एक कारण राहील जे मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की वर्क लाईफ बॅलन्स खूप चांगला असतो. ओके. म्हणजे ऑस्ट्रेलियाचा वर्क लाईफ बॅलन्स मला माहिती आहे, मला दुसऱ्या देशातला माहिती नाही. पण इतका भारी वर्क लाईफ बॅलन्स आहे, तुम्हाला इतकी फ्लेक्सिबिलिटी मिळते, तुम्हाला तुमच्या फॅमिलीबरोबर इतका छान वेळ घालवता येतो की मला हे ॲक्च्युली खूप मोठा कल्चरल शिफ्ट आता वाटायला लागला आहे जेव्हा मी इथे इंडियात येते आणि मी इथल्या लोकांचा वर्क लाईफ बॅलन्स बघते तेव्हा. तिथे 100% आम्ही सकाळी 9ला लॉग इन केलं की आम्हाला 5ला मेजॉरिटी ऑफ द टाइम्स लॉग ऑफ करता येतं. क्वचितच असे दिवस असतात की मला काही संध्याकाळी कॉल्स घ्यायचे आहेत आणि मला काही आता नवीन प्रोजेक्ट माझ्याजवळ आले आणि मला त्याचं भरपूर काही काम आहे जे मला रात्री बसून करायचं आहे, किंवा माझे काही टीममेट्स आहे जे ऑस्ट्रेलियाच्या बाहेर आहेत आणि त्यांच्याबरोबर मला काही बोलायचं आहे, जसं जपानमध्ये कोणी आहे, कोणी एशिया पॅसिफिक रिजनमध्ये आहे, लाईक सिंगापूरमध्ये कोणी आहे, किंवा माझे काही कॉलिग्स असतात जे युरोपमध्ये बेस्ड असतात, त्यांच्याशी बोलायला आम्ही थोडासा वेळ वगैरे इकडे तिकडे करतो. जरी आम्हाला थोडा वेळ इकडे तिकडे करायला लागला तरी सुद्धा आम्ही मग सकाळी थोडा लेट लॉग इन करतो, बिकॉज आम्ही काल थोडं रात्री लेट लॉग ऑफ केलं होतं. असं जो फ्लेक्सिबिलिटी आम्हाला मिळते ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे होतं काय की आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो. म्हणजे जे सगळे हॉबीज आहेत, सगळे पॅशन्स आहेत, त्याच्यासाठी आम्ही वेळ काढू शकतो. प्रत्येक गोष्टीला आम्हाला सगळं वेळ सेट करता येतो. मुलांचे सगळे ॲक्टिव्हिटीज सेट करता येतात, घरचे सगळं रुटीन डिसिप्लिन सेट करता येतो. दॅट ऑल्सो हेल्प्स मी अ लॉट टू स्टे ऑन टॉप ऑफ माय कॉन्टेंट आणि स्टे ऑन टॉप ऑफ एव्हरीथिंग. आणि लोक जे मला विचारतात की तू कसं मॅनेज करते, बिकॉज माझं सगळं जे आहे ते टायमात सगळं ठरलेलं आहे. म्हणजे टायमात सगळं सुरू होतं, टायमात सगळं संपतं. तिथून मला इतकी छान सवय लागली आहे की सगळीकडे टायमात पोचावं. जसं आज तुम्ही मला म्हटलात की तुम्ही प्रॉब्ली पहिले गेस्ट असाल जे आज टायमात आलात, कारण मला टायमात इनफॅक्ट बिफोर टाइम जायची खूप सवय लागली आहे सगळीकडे. आम्ही प्रत्येक इव्हेंटला कुठल्याही मित्राच्या किंवा मैत्रिणीचा कुठलाही जवळचा जवळ मित्र असो नाही तर लांबचा लांब असो, पहिल्यांदा त्याला भेटत असू तरी आम्ही तिथे वेळेतच पोचतो आणि सगळे आमच्याकडे वेळेतच येतात. तिथे वेळेचं खूप महत्त्व आहे. आणि त्याचं मला ॲक्च्युली माझ्या इथल्या ज्या मैत्रिणी आता आहेत त्या सांगतात की मला घरी जायला 11 वाजतात किंवा कधी कधी ऑफिसवरून 10 वाजतात ऑफिस संपवून. मला खूप म्हणजे इट्स अ व्हेरी सॅड सिच्युएशन की जर तुम्हाला 10-11 वाजता तर देन यू हॅव नो लाईफ. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी जिम नाही करू शकत, योगाला नाही जाऊ शकत, तुम्ही एखादी पॅशन किंवा एखादी हॉबी नाही परस्यू करू शकत. ते किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण नोकरी करतो फक्त बिलं भरायला, किंवा ॲट टाइम्स आय वुड से येस वी एन्जॉय आवर जॉब्स एज वेल, बट त्याच्या पलीकडे पण देर शुड बी समथिंग जे आपण एन्जॉय करतो ते आपल्याला करता आलं पाहिजे. ओके. पण या सगळ्यासोबत आता हा एक खूप मोठा प्रश्न येतो, तो म्हणजे असा की तुम्ही जरी 9ला लॉग इन केलं इंडियामध्ये आणि 5ला लॉग ऑफ केलं तरी तुम्हाला 7:30 वाजता कॉल असेल किंवा एक मॅनेजर फोन करून सांगतात की नाही बॉस कॉल आहे, यायचं आहे. मग अशी सिच्युएशन तिकडे येत नाही का? आणि अशी आली तर हाऊ यू सी नो टू दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन? कारण इंडियामध्ये जर तुम्ही रूडली किंवा पोलाइटली एखाद्याला नो म्हणालात तर इट कम्स टू युअर करिअर पाथ. विल सेम हॅपन देअर? ऑनेस्टली अशी सिच्युएशन ऑस्ट्रेलियामध्ये तर येत नाही की तुम्हाला लगेच कोणी सांगितलं आणि तुम्हाला म्हटलं आहे की तुम्ही 2 तासामध्ये परत एखाद्याशी कोणाशी तरी फोनवर बोला. अगदी रेअरली कधीतरी आलं असेल, पण मला माझ्या करिअरमध्ये तर मला असा अनुभव आलेला नाही आहे की मला कोणी म्हटलं आहे की तू आता 2 तासामध्ये कोणाशी तरी फोनवर ये किंवा जॉईन द कॉल. असं माझ्याबरोबर खरंच घडलेलं नाही आहे. आणि मुळात त्याच्यामुळे असं करिअर पाथवर काही दगा येईल असे पॉलिटिकल इश्यूज ऑस्ट्रेलियाच्या करिअर्समध्ये वगैरे नसतात. त्यामुळे ते इतकं क्लिअर आहे ना करिअर ऑपॉर्च्युनिटीज आणि वर्क लाईफ बॅलन्स की तिथे मग असं ऑफिस पॉलिटिक्स किंवा ह्या गोष्टी होतात का? आणि होत असेल तर कुठल्या लेवलवर होतात? कारण इकडे इंडियन लोकांमध्ये हा खूप मोठा डायलिमा असल्यासारखा आहे आणि एव्हरीवन फेस की अरे ऑफिस पॉलिटिक्स खूप होतं आणि म्हणून मग लोक आउटसाईड वर्ल्ड अपॉर्च्युनिटीज पण बघतात किंवा मग ॲट अ टाईम फ्रस्ट्रेट होऊन तेवढं प्रोडक्टिव्हली काम नाही करत असं जाणवतं. ऑनेस्टली मेरिट बेसिसवरती खूप काम चालतो ऑस्ट्रेलियामध्ये. ओके. तुमचं कॉन्टॅक्ट्स तर इम्पॉर्टंट आहेत, नेटवर्किंग आहे इम्पॉर्टंट, मी नो डाऊट अबाउट इट, बट ॲज लॉंग एज तुमचं काम पण चोख आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणी काही बोलू शकत नाही
आणि पॉलिटिक्सची जी गोष्ट आहे ती इतक्या लेवलवर नाही आहे जितकी म्हणजे आय एम प्रिटी शुअर इंडियामधल्या ऑफिसेसमध्ये किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये असायची किंवा आताही आहे त्या लेवलवर नाही आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या ऑफिसेसमध्ये वगैरे. ओके. इट्स क्वाईट स्ट्रेट फॉरवर्ड आणि सगळं मेरिट सिस्टमवरती असतं. व्हेरी सिम्पल आणि सगळं स्ट्रॅटेजिकली स्ट्रीमलाइंड आहेत सगळ्या प्रोसेसेस. ओके. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रेलिया म्हटलं की क्रिकेट एक येतंच आणि अरे ऑस्ट्रेलियाची टीम म्हणजे आपण हारणार हे बऱ्यापैकी कुठेतरी लोकांच्या माइंडसेटमध्ये असतं. तर सिमिलर तो स्पोर्टिंग माइंडसेट तुम्हाला ऑस्ट्रेलियन पीपल्समध्ये दिसतो का? खूप खूप जास्त दिसतो. ऑस्ट्रेलियाचे लोक खूप स्पोर्टिंग माइंडसेटचे आहेत. ते स्पोर्ट्स फ्रीक म्हणतात ना तसे आहेत ते. ओके. ते इतके फिजिकली फिट आहेत की ते म्हणजे ऑफिस एकदाचं 2 तासाची मीटिंग चुकवतील पण ते वॉक आणि रनला दुपारी तुम्हाला जाताना दिसतील. म्हणजे दिस इज समथिंग दॅट यू शुड रिअली कम अँड विटनेस युअर सेल्फ की ते तुम्हाला सगळेजण पार्क्स आणि ऑफिसेसच्या खालचे सगळे ट्रॅक्स तुम्हाला भरलेले दिसतील. पीपल गो फॉर रन्स, दे नेव्हर मिस इट. ओके. ते स्वतःला एवढं फिट करायचा प्रयत्न करतात. मुलांना खूप कमी वयापासूनच सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये वगैरे एनरोल करतात. क्रिकेट असू देत, फुटी असू देत, सॉकर असू देत, सगळीकडे स्विमिंग आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना पुढे ठेवतात. नेटबॉल सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. आणि मॅचेसच्या वेळेला वगैरे त्यांचे स्पिरिट्स खूप हाय असतात. लाईक दे रिअली पण ते त्याच सिच्युएशनमध्ये सुद्धा म्हणजे असं आम्हाला आठवत नाही की आम्ही स्टेडियममध्ये गेलो आहे MCGला म्हणजे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला आणि आम्ही त्या दिवशी म्हणजे इंडिया क्रिकेट मी तर गेली आहे आणि मी इंडियन आपले टी-शर्ट्स घालून गेली आहे मुलांना फुल रेडी करून आणि ते पण पब्लिक ट्रान्सपोर्टनी. तेव्हा ती पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा त्या मॅचच्या व्हेन्यूला जायलाच गच्च भरलेली होती. ओके. आणि म्हणजे सगळे आम्ही तिरंगा वगैरे गालाला पेंट वगैरे करून गेलो आहे. पण कोणीच कधीही डिसरिस्पेक्टनी वागत नाही. कोणीच कोणाबद्दलच नाही. वी रिस्पेक्ट इच अदर्स कम्युनिटीज, इच अदर्स कल्चरल बॅकग्राऊंड्स अ लॉट. त्यांना इतके डायव्हर्स कल्चरल बॅकग्राऊंड माइंडसेटचे आहेत ते लोक की ते असं कधी डिसरेस्पेक्टनी वागले असं मला कधीच म्हणजे माझ्या अनुभवात तर खरंच कधीच आलेलं नाही. नाईस. तर ताई तुझं इथे आल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि ते शॉर्टमध्ये तू आम्हाला बरीचशी जर्नी तुझी एक्सप्लेन केलीस. त्याचबरोबर काय स्ट्रगल्स आहेत, काय गोष्टी आहेत त्या सांगितल्या. त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला असंच सेलिब्रिटी कॅचअप्स थोड्याशा हव्या असतील तर नक्कीच कमेंटमध्ये DM करा किंवा सांगा नेक्स्ट कोणासोबत तुम्हाला गप्पा हव्यात. आपण नक्कीच प्रयत्न करूया. धन्यवाद.